हे लोक तिघं चौघ जण आलेले. त्यावेळेला आमची भेट झाली तेव्हा मॅडम थोडा हवेत होत्या. ॲटिट्यूड. हो, म्हणजे आम्हाला असं म्हणजे आमच्या ग्रुपला असं वाटायचं की आम्ही खूप ग्रेट डान्सर आहोत. ते कसं झालं म्हणजे पहिलं अप्रोच कोणी घेतला? अप्रोच कोणी नाही घेतलं. कसं झालं नाही, आधी माहित नव्हतं की हे डान्सर आहेत वगैरे. डान्स केल्यावर मला अरे म्हणजे जसं माणूस दिसतो तसं नसू शकतो. डान्समुळे इम्प्रेस झाली. डान्समुळे खूपच माझ्या पाठी म्हणजे मुली नव्हत्या. म्हणजे माझ्या पाठी मी कंप्लीट केलं, त्यांनी अर्धवट सोडलं. गुंड होता पहिले. गुंड होता पहिले म्हणजे हो, खरंच गुंड होते हे. माझ्याकडे 4 बॉडीगार्ड होते रिव्हॉल्वर त्यावेळेला. म्हणजे खूप मी त्यावेळेला थोडासा वेगळा होतो. माझं जे फोकचं डिपेंड झालं काय माहिती, मी तो शो केलाच नाही. तर आमचं प्रेम प्रकरण झाल्यामुळे त्यात खूप व्यत्यय आले. म्हणजे माझ्या घरी समजलं ना. आमचं असं होतं, सिम कार्ड वेगळा, मोबाईल वेगळा. पिलो मध्ये ना एक एक्स्ट्राचा सिम कार्ड असायचा, हेडफोन्स असायचे कानात आणि हा एकटाच बोलायचा आणि मी फक्त एवढंच, कधीच काही बोललेच नाही. 4-4 तास एकटाच बोलायचा. तुम्ही काय मदत करता कपडे सिलेक्शन मध्ये? सगळी मदत मीच करतो. म्हणजे अगदी मेकअप उचलण्यापासून मी करतो. मुरुडला लग्न झाल्यावर गेलो तर ती एक रीत असते, तांदळावर नाव लिहायचं असतं. मला वाटलं की हा भावनाच लिहेल, मला माहित नाही ह्याने लिहिलं जान्हवी. ही जान्हवी कोण, हे कधी ठरलंय? आमचा वाद पण होतो की तू काम कर, हिंदी कर. मग तुला मराठीवाले असं करत असतील ना की तुला विलनच करा, मग तू हिंदी कर. माझ्या ना ब्रेन मध्ये क्लॉट्स आहेत, ब्लड क्लॉट्स. ओके. त्याच्यामुळे मला झटके यायचे. ठीक आहे, तो सपोर्ट करेल पण तो थोडी ना भांडी घासणारे घरातली किंवा तो काय जेवण बनवून देणारे, मला असं नाही होऊ शकत ना. तसं तो करायला तेही करेल. डाटा घराला घर पण कशामुळे येतं, ते एका स्त्रीमुळे येतं. तो ती माझ्या घरातली स्त्री म्हणजे माझी सासू आहे. सासू आहे म्हणून मी माझं करिअर अगदीच सहज करू शकते. हॅलो आणि नमस्कार. लवगेम लोचाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी नवनवीन कपल तुमच्या भेटीला नेहमीच घेऊन येत असते. आज एक अशी अभिनेत्री आपल्याबरोबर आहे जिने बिग बॉस गाजवलं. बिग बॉसमध्ये ती विलन म्हणून सगळ्यांच्या ओळखीला आली. तिला विलन ठरवलं गेलं मुळातच. आज ती तिच्या पतीबरोबर आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे. तर स्वागत आहे जान्हवी आणि किरण यांचं लवगेम लोचामध्ये. कसे आहात तुम्ही? मस्त, एकदम मस्त. बिग बॉस नंतर कशी? मस्त, मी छान. बिग बॉस नंतर आयुष्य कसं सुरू आहे जान्हवी? एकदम धमाल. किरण काय सांगाल? मस्त चालू आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. एकदम आता सुखात आहे. आता सुखात आहे. मला एक गोष्ट विचारायला आवडेल, सुरुवातच याच्यापासून करूया की कुठे भेटला होतात? पहिली भेट कुठे झाली होती? अंधेरीतच, ह्याच्या डान्स हॉलमध्ये ना. डान्स त्याच्याकडे मी ऑडिशनला आलेले ऍक्च्युली. कारण की त्याने आय थिंक डान्सचं काहीतरी एक नाटक होतं. म्हणजे माझ्याकडे 2 मुलं होती, त्या लोकांना एक सुरू करायचं होतं थिएटर म्हणून. मला तर इंटरेस्ट नव्हतं थिएटर वगैरे. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, दादा आम्हाला ना एक असं उभं करायचं नाटक, त्यासाठी तू मदत करशील का? मी मी प्रोड्युसर वगैरे बनणार नाही, तुम्हाला हेल्प करीन. म्हणून त्या लोकांना हेल्प म्हणून मी प्रोड्युसर. त्याच्यातला एक मुलगा हिच्या डान्स ग्रुपचा ओळखीचा होता. तर डान्सिकलच तो इव्हेंट होता, म्हणजे थिएटर नाटक होता. तेव्हा हे सगळे ग्रुप म्हणून आले माझ्या हॉलला ऑडिशन द्यायला. म्हणजे ऑडिशन नाही, मला दाखवायला की असं असं होतं करून. कारण मराठी डान्सेस वगैरे मला कधी एवढं, कारण माझ्या डान्सचं बॉलिवूड वगैरे त्यात जास्त हे होतं. मराठी गाणी होती पण त्यांचं एक वेगळं हे होतं डान्सचं. ते जेव्हा ती आली, फोक डान्सर बॉलिवूड स्टाईल होती. हां, फोक डान्सर होतं. तर आमचे एक टिपिकल फोक असतात ना, मग आमचं वेगळं होतं, ह्यांचं वेगळं होतं. पण ते जेव्हा आले तेव्हा मला थोडं समजलं नाही. तर त्यावेळेला आमचा इंटरव्ह्यू म्हणजे हिचं हे होतं, ऑडिशन होतं. हे लोक 3-4 जण आलेले. त्यावेळेला आमची भेट झाली तेव्हा मॅडम थोडा हवेत होत्या. ॲटिट्यूड. हो, म्हणजे आम्हाला असं म्हणजे आमच्या ग्रुपला असं वाटायचं की आम्ही खूप ग्रेट डान्सर आहोत. कारण की ना आम्ही तेवढं जग बघितलेलं होतं आणि ह्याच्याकडचं जग जरा मोठं होतं. कारण की ते खूप बॉलिवूड स्टाईल आणि हे वगैरे, आणि हे मी कधी केलं नव्हतं. आम्ही फोक डान्सर म्हणजे आम्ही क्लासिकल वगैरे, सो तो जरा माज होता. पण ह्यांची स्टाईल बघितल्यावर मग जरा तो असा पटकन उतरला आणि मग मी जरा सरच म्हणायचं किरण सर 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 सर. आणि मग नंतर उगाच ह्याला मी आवडायचे तर मग हा उगाच गाड्या घेऊन त्याच्या मग आम्हाला आमच्या ग्रुपला सोडायला. गाड्या घेऊन वगैरे नाही. ते कसं झालं म्हणजे पहिलं अप्रोच कोणी घेतला? अप्रोच कोणी नाही घेतलं. कसं झालं नाही, त्यावेळेला कसं झालेलं, ही जेव्हा यायची ना
एकटी मुलगी यायची, 3 मुलं होते आणि ही एकटी यायची. तर ती ठाण्यावरून एकटी यायची, हे लोक बस चेंज करून वगैरे यायचे. तर माझ्याकडे पहिल्यापासून मुली होत्या डान्समध्ये, भरपूर मुली होत्या. तर ते मला बोलायचे दादा ही एकटी येते. म्हणलं हो मग तिला तुला विचार जरा काय कर. मग तिला विचारायचो की मग ती पोचली का विचारा, म्हणजे ती निघाली का विचारा. आपल्याला एक भीती होती ना मनामध्ये, शेवटी आपल्या उद्या तुम्ही घरून निघाल तर आपलं ते त्याच्यामध्ये. मग तिचा नंबर पण माझ्याकडे नव्हतं. मग एकदा ती नव्हती आली, तर ही का नाही आली म्हणून विचारायला मी बोललो फोन लाव माझ्या मुलीला की तिला विचार काय आला करून, काय प्रॉब्लेम आहे का. तर तेव्हा तिचा नंबर तेव्हा मला मिळाला. मग तिच्याशी तेव्हा बोललो, नाही सर असं काय नाही, मी जरा विचार केला आज नाही येणार. म्हणून ठीक आहे, काहीतरी तिचं होतं. नंतर मग दुसऱ्या दिवशी पण नाही आली. मग थोडासा एकदम हे आलं ना की ही का नाही आली, ही का नाही आली. मग ते कंटिन्यू ते त्याच्यावर आपण जेव्हा चालू होतं मग ते करता करता मग तिच्याशी फोनवर बोलायला लागलो. मग बोलता 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 आमचं कधी एकमेकांचं जुळलं. प्रपोज वगैरे नाही केला आम्ही कोणी, प्रपोज वगैरे नाही केला आम्ही. आपण म्हणतो ना हा, आणि नाही यायची तर थोडासा मला हे व्हायचं का नाही आली. म्हणजे असं काय एकदम हे नव्हतं ही खूप आश्चर्य अजून आली नाहीये, पण ते बोलता बोलता झालेलं प्रेम, बाकी असं काय आमचं हे नव्हतं. आता प्रेम आलंच आहे तर पहिलं प्रेमात कोण पडलं की असतं ना की बाबा मला ही आवड, तसं तू म्हणालीस की पडला असणार मे बी. कारण मला असं वाटतं माझ्याकडे कसं डान्सच्या क्लासमध्ये ना भरपूर ॲक्ट्रेस यायचे सिरियलचे किंवा कुठले. तर मला मुलींमध्ये असं काय हे नव्हतं पहिल्यापासून. माझ्याकडे खूप चांगल्या मुली यायच्या शिकायला वगैरे, मॉडेल्स वगैरे. तर मुलींबद्दल आपल्याला असं काय अरे मला असं बोलायचं की बोलण्यामध्ये बोलतो आमचं की असं मुलींबद्दल. हा, तर त्या मुलींना एवढं आहे पण हिच्याशी बोलता बोलता माझ्या तिच्याचं प्रेम पडलं, बाकी असं काही माझं हे झालं होतं. पण जेव्हा मित्र म्हणून भेटलात, जेव्हा पहिल्यांदा तू त्यांना बघितलं असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा जान्हवीला बघितलं असेल, तर मनात एक विचार येतो ना, एक थॉट येतो ना पटकन, आपण एक जज करून जातो की बाबा पहिल्या भेटीनंतर बोलल्यानंतर. तेव्हा ती जजमेंट आली का डोक्यामध्ये किंवा हा असाच आहे, आपण पटकन जज करून जातो. मला आपण म्हणतो ना की जसे हे दिसतात तसे नाहीयेत असं मला पटकन झालं की मला आधी माहित नव्हतं की हे डान्सर आहेत वगैरे. पण जेव्हा मग डान्स केल्यावर मला अरे म्हणजे जसं माणूस दिसतो तसं नसू शकतं. मी पहिलं जज डान्समुळे इम्प्रेस झाली, डान्समुळे इम्प्रेस झाले. खरंय, हे खरंय. डान्समुळे खूपच माझ्या पाठी म्हणजे मुली नव्हत्या म्हणजे माझ्या पाठी मी कंप्लीट केलं, त्यांनी अर्धवट सोडलं. होत्या मुली होत्या. माझा प्रॉब्लेमच तो होता की मी माझा डान्स हॉल जो घेतला होता त्या डान्स हॉलमध्ये बॉलिवूडचे जे साईड डान्सर असतात ना ते नेहमी यायचे रिहर्सलसाठी. तर ते जेव्हा यायचे तेव्हा मी नेहमी का असायचो आणि असले की सर तुम्ही एक डान्स दाखवा ना. म्हणजे त्यांचा संपल्यानंतर ते लोक जबरदस्ती 1 तास बसायचे माझा डान्स बघायला स्पेशली. मग ते लोकांना खूप म्हणजे ते माझे फॅन्स खूप होते जे बॉलिवूडचे डान्सर्स होते. त्यात खूप मुली होत्या. म्हणजे ते कधी यायचे, रात्री 11 वाजता पण यायचे की सर आम्हाला आमच्यावर जरा करा ना डान्स. मग ठीक आहे, मग मी करायचो त्यांच्यावर. म्हणजे असं त्यांच्यामुळे मला कसं सगळ्यांना डान्स माझा आवडायचा आणि त्यांच्याबरोबर काय काय शिकायला भेटायचं की ते लोक काहीतरी नवीन करतात. मग माझा त्याच्याचे ट्युनिंग बसल्यामुळे माझा थोडासा डान्स अजून जास्त इम्प्रूव्ह व्हायचा. जान्हवीला जेव्हा तुम्ही डान्स शिकवलाच असेल, ऑब्व्हियसली ती शिकायला आले तुमच्याकडे, तेव्हा काही तिचे नखरे होते का की नाही बाबा मी हे नाही करणार, मी नाही ते ना, मी तर त्यावेळेला ते म्हणालात की माझ्यामध्ये माज होता तो की मी फोक डान्सर आहे, राईट. तो असं काही तुम्हाला शिकवताना हे लोक डान्स ज्या इव्हेंट म्हणजे जो थिएटर होता गाणं त्याच्या डान्सला सोडून ते लोक माझे डान्स करायला लागलेले. म्हणजे मी बॉलिवूड किंवा मराठी डान्स, साऊथचा डान्स माझा खूप म्हणजे साऊथमध्ये माझा खूप हे आहे, जास्त आहे. कारण साऊथचा डान्स परफेक्ट आणि गोविंदा हे 2 माझे परफेक्ट आहेत. तर माझ्याकडे बाजूला डान्स हॉलवाले आहेत ना ते पण मला यायचे बघायला. म्हणजे एवढं त्या लोकांना केलं होतं माझ्या डान्सचं. तेव्हा हिला आवडायचं मला त्याच्या, कारण साऊथ शिकवायचो, बॉलिवूड पण शिकवायचो. फोक यायचं असं नाही, पण यांचं फोक थोडं वेगळं. मला माहित नव्हत्या पण ते फोक मी बोललो माझं ते फोक नाहीच आहे. माझा टिपिकल फोक आहे. म्हणजे जे लाईव्ह फोक करतो आम्ही इव्हेंटला ते आमचे फोक वेगळेच आहेत. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? जान्हवीचे असे खूप हे आहेत की नाही हे असं. हा एक्झॅक्टली, कारण की त्याची स्टाईल होती बॉलिवूड आणि साऊथ इंडियन वगैरे, तो त्या टाईपचे. सो फोकच्या, आणि त्याने जे नाटक घेतलेलं ते फोक डान्सवर होतं. सो आम्ही कधी कधी त्यांना स्टेप्स सांगायचो की ह्या अशा मोजक्या स्टेप्स आहेत ज्या कंपल्सरी असतात, जसे आपल्या. पण ते मला नाही पटायचं कारण की त्या डिपिंग्स मला पटायच्या नाही. मी बोललो मला नाही पटत. माझं जे फोकचं डिपिंग झालं काय माहिती, मी तो शो केलाच नाही. हा मेन म्हणजे तो पण शो अर्धवट झाला होता. नंतर मग दुसरा ग्रुप बोलवायला लागला. तर आमचं
प्रेम प्रकरण झाल्यामुळे त्यात खूप व्यत्यय आले, त्या शोला व्यत्यय आले, पण शेवटपर्यंत एक इच्छा होती काय व्यत्यय आलेले भरपूर. काही म्हणजे नाही, माझ्या घरी समजलं ना असं तसं. पण मला घरी तर समजलंच, पण त्याच्या आधी असतात ना मित्र असतात की बाबा जे तुम्हाला रोज सपोर्टिव्ह बघतात. होते, ह्याला सपोर्ट करत होते ते इनडायरेक्टली की हा आता माझं ऍक्च्युली लग्नानंतरच नाव जान्हवी आहे, माझं आधीच नाव भावना होतं. ओके येस. सो माझ्या मित्र त्याला सांगायचे की नाही माझे हिचे मित्र सगळे माझे खास झाले होते, असं खास म्हणजे दादा करून setting म्हणजे करणारे पूर्ण माझे सेटिंग. मित्रच होते. हा नंतर म्हणजे नंतर जेव्हा आमचं असं झालं ना, म्हणजे आम्ही एकमेकांना प्रपोज पण नाही केलं, असंच रात्री बोलता बोलता विषय निघाला की मला सगळे असे बोलतायत की मे बी आपलं दोघांचं काय असू शकतं, तर तुझं काय विचार आहे. तरी बोलते मला पण असं वाटतं, मग आपण काय करूया, एक काम कर ना, माझ्या घरी आहे, मी माझ्या घरच्यांना दाखवतो की तू कशी वाटते, म्हणजे लग्नासाठी असं माझं प्लॅनिंग चाललंय. तेव्हा म्हणजे आमचं कसं प्रेम पण झालं ना, आम्ही कुठे फिरायला नाही गेलो, नाही कुठे काय गेलो, रिलेशनशिप वगैरे नाही, शॉर्टमध्ये सगळं काम, ना कधी date ना कधी डेटवर गेलो, नाही कुठे गेलो. हां, कॉलेजला जाता येता भेटायचो, बाकी ते पण अर्धा तासासाठी पण मुश्किल. तुम्ही असं म्हणालात ना आता की एक रात्री तुम्ही बसलात आणि मग तुम्ही सांगितलं की मला हे वाटतंय तुझ्याबद्दल. नाही बसलो नाही, रात्री 3 वाजता फोनवरती ती घरी होती. म्हणजे ती आमचं असं होतं, सिम कार्ड वेगळा, मोबाईल वेगळा, पिलो मध्ये ना एक एक्स्ट्राचा सिम कार्ड असायचा आणि मग रात्री झोपताना मी ते सिम कार्ड चेंज ह्यांच्याशी chat करायची. आणि नाही फोन तेव्हा व्हॉट्सअप वगैरे नव्हतं ना. व्हॉट्सअप वगैरे काय नव्हतं. मग माझ्या हेडफोन्स असायचे कानात आणि हा एकटाच बोलायचा आणि मी फक्त एवढंच, कधीच काही बोललेच नाही. 4-4 तास एकटाच बोलायचा फोनवरती. मी कधीच नाही बोलले, कारण की पण मम्मी पप्पा बाजूला. मित्रांनी तुम्हाला असं कधी रिअलाइज करून दिले का, तुम्हाला स्वतःला तर रिअलाइज हो नाही हो झालं नाही की नाही मला माझे मित्र ना, तुला मी सांगते, स्वार्थी होते एक नंबरचे. त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी ह्याला नाही तुम्ही भावना चांगली आमची हे म्हणजे माझ्या इव्हन डान्सची मुलं जे होते ना, टाकलं त्यांनी ह्याच्या माझ्या अच्छा, मित्रांनी. म्हणजे डोक्यात तेच विचार की डोक्यात टाकलं का की बाबा तू जास्त अटेन्शन देतेस बाबा किरणला, किंवा किरण जास्त अटेन्शन देतोय जान्हवीला. तुला हे असं तसं तुमचं काहीतरी आहे का जे केलं, तुम्हाला कारण की त्यांचा फायदा होता की त्यांना तो शो करायचा होता, त्यांना मोठं ती सेटिंग टाईप असतं ना, हे सगळं मित्रांमुळे झालेलं आहे. हो हो माझं असं डोक्यात ते आणलं गेलेलं आहे खरं बघायला गेलं आणि मग म्हणजे माझ्या वर्गात बोलते, माझ्या क्लासमध्ये ज्या मुली होत्या त्या म्हणतात आता किती वर्ष असं बसणार, करून टाक रे. मी आपल्या मस्किरीत आम्ही विषय घ्यायचो, मला मग मुलगी तर पाहिजे, ती चांगली आहे ना, तिच्याशी विचार कर. मग अच्छा ठीक आहे, थांब बघतो, बघूया असं चाललं होतं आमचं. मग ज्यावेळी विचारलं किरणने तुला, तेव्हा असं काही विचार केलास का की होकार देऊया नको देऊया, किंवा चाललंय चल लग्न करूया, और करिअर अगेन तुला डान्सिंग मध्ये करिअर करायचं होतं, तर त्याच्याबद्दल विचार करूया की नाही बाबा आता काही मुलींचं असताना मला एवढ्या लवकर नाही लग्न करायचं, असं काही होतं का? असं काही नव्हतं खरं तर माझा विचार, कारण की मला असं वाटलेलं की आपल्या या फील्डमध्ये ना खूप स्ट्रगल आहे. सो मला असं झालेलं की मला कुठे जमणार आहे हे एवढं सगळं करायला, मी काहीच नाही करू शकत आयुष्यात, असं कुठेतरी मला तेव्हा वाटत होतं, कारण की मी लहान होते. सो मग म्हटलं जाऊ दे ना लग्न. 18 अच्छा ओके. 18 कम्प्लीट होणार होते. आणि तेव्हाच त्यांनी करिअर मध्ये विचार केला की येस आता काही नाही होऊ शकत माझं, आणि मला फार काही अभिनयाचं पण येत नाहीये, सो माझं काही नाही होऊ शकत, सो जाऊ दे आपण लग्न करूया. आणि मग मम्मी पप्पांना सांगितलं. आधी तर मम्मी पप्पा रेडी नव्हते, मग नंतर मग हा आला भेटला, मग झाले रेडी आणि मग लग्न केलं. आणि म्हटलं आता काय संपलंच, आता लग्न झालं, आता काहीच नाही होऊ शकत. आणि मी लग्न पण मला वेळ म्हणजे जास्त वेळ थांबायचा नाही, आपण लवकरच लग्न करून टाकू. म्हणजे रिलेशनशिप वगैरे तुमचं काही नव्हतं? 4 महिन्याचंच अफेअर. अच्छा 4 महिन्याचं. 4 महिन्यामध्ये एकदाही भेटलो नाही. ही जेव्हा डान्स क्लासला यायची तेव्हाच भेटायचो, ते पण तेव्हा काही नव्हतं. ही जेव्हा नाही यायला लागली तेव्हा हे रिअलाइज झालं की आपण खरंच प्रेमात आहोत, नाहीतर नाही. पण लग्न झालं, लग्न होण्याचा तो पिरियड कसा होता 4 महिन्याचा? कारण की ते एक्साइटमेंट असते मुलींच्या मनात, स्पेशली असं की लग्न होत आहे. तुम्ही जसं म्हणालात की मगाशी मला तुम्ही सांगितलं की तो इव्हेंट प्लॅनिंग होता तुमचा, तर ते लग्न कसं जमून आलं? हिचं कसं होतं, लग्न पहिले साखरपुडा झाला, एंगेजमेंट. जेव्हा एंगेजमेंट करायची तर हिच्या दारात करायची, पण ती नंतर कसं लोक येणार, मग आम्ही लोकांनी हॉल घेतला. हॉल पण एवढं मस्त लग्न, म्हणजे साखरपुडा एवढा चांगला गेला, लोक बोलायला लागली अरे तुम्ही लग्नासारखंच केलंय ना, म्हणजे एवढं खूप चांगलं एंगेजमेंट आम्ही खूप चांगलं केली. नंतर मग लग्नाची वेळ आली तेव्हा माझे वडील बोलले की आपण मुरुडला, काय आमचं मुरुड गाव आहे, तर तिथेच आपण लग्न करूया.
तर हे बोलले की ना आम्हाला पेणला करायचं आहे, तर आमची बाजू पेण मुलीची, तर मुलीच्या इकडे तुम्ही लग्न करा. पण तिकडे कुठे करणार गावात, आम्ही विचार करा. तर मग ही बोलले आपण रिसॉर्टमध्ये बघूया का. एक रिसॉर्ट आम्ही माझं असं तेव्हा होतं की लग्न म्हणजे जरा छानच करायचं असेल की रिसॉर्ट मध्ये वगैरे करूया ना छान लग्न. मग आम्ही रिसॉर्टला ठीक आहे बोल बघूया. मग रिसॉर्ट वगैरे बघितला, आम्हाला आवडला रिसॉर्ट, पण तो रिसॉर्ट आवडला, लग्न ठरलं. रिसॉर्ट मध्ये मग छान चांगलं झालं लग्न आणि मजा आली एकंदरीत. त्याच्यानंतर आता लग्न तर झालंय, पण मला त्याच्या आधीचा एक प्रश्न विचारायला आवडेल की जेव्हा आपण एखादा मुलगा चूज करतो लग्नासाठी, ज्याच्यावर आयुष्य घालवायचं आपल्याला, तर तू किरणमध्ये काय असे गुण बघितलेले जे तुला त्याच्याबरोबर आयुष्यभर राहण्यासाठी ते पुरेसे होते की हे गुण आहेत बाबा, मी ह्याच्यावर आयुष्य काढू शकते? ऍक्च्युली तेव्हा मी असा काही फार विचार केला नव्हता खरं सांगायचं तर, पण त्याच्यातले गुण सांगायचे तर तो खूप आता जर म्हणतोय आपण की मी इतकी सक्सेसफुल आहे, सो जर कोणीतरी असं ठामपणे मागे उभं राहायला लागतं तर तो माझा नवराच आहे. कारण की सगळ्यांनाच माहिती की मला एक मुलगा पण आहे, आमचा 9 वर्षाचा ईशान आहे. सो मी घरात दिवसभर नसते तर तो पूर्ण हात सांभाळतो ईशानला, जे माझं काम आहे ते मी कधीच करत नाही. जर त्याने ते केलंच नसतं तर मला कदाचित करिअर करताच आलं नसतं, किंवा मी इतके जे बिंदास बिग बॉसला पण मी इतके 2.5-3 महिने जे गेलेले तेही मी करू शकले नसते जर तो नसताच तर, जर तो सपोर्टिव्ह नसताच तर. सो हे सगळे गुण तर तेव्हाच मला दिसलेले त्याचे की हा तो खूप सपोर्टिव्ह आहे. पण आता तू जसं म्हणालीस की तुला 18-19 वर्षांची असताना तुला दिसलं की आपलं करिअर पुढे काहीच नाहीये, लग्नानंतर मग तू काय ठरवलंस की अभिनयाकडे जाऊया, डान्सिंग करूया, की ते करिअरचा प्रवास तुझा कसा सुरू झाला? तसं त्यांनी सांगितलं की एक पहिलं गाणं मिळालं तुला, त्या गाण्यामुळे तू जास्त लोकांसमोर आलीस, तुझं नाव झालं. सो ते एक सांगशील? आणि त्याच्या आधी एक प्रश्न की जान्हवी नाव का? मला पण या प्रश्नाचं उत्तर विचारायला किरण, जान्हवी नाव का? जान्हवी नाव मला आवडायचं लहानपणापासून. म्हणजे माझ्या आजीचं नाव जानकी होता, तर मी असं आजोबांना बोललोय तुम्ही जान्हवी का नाही ठेवलात, जानकी का ठेवलात? तर ते बोलले ते माझं नाव रामचंद्र म्हणून ते माझ्या आईने जानकीबाई असं ठेवलं. तर मग मी माझ्या बायकोचं नाव जान्हवी ठेवून मी असं लहानपणी बोलून गेलेलो, पण ते मला आवडायचं नाव. पण आमचं ना असं कधीच डिस्कशन नाही झालं लग्नाच्या आधी की तुझं नाव मी बदलणार आहे, असं काहीच डिस्कशन नाही झालं. मुरुडला लग्न झाल्यावर गेलो, ज्यात एक रीत असते तांदळावर नाव लिहायचं असतं. सो माझ्या सासऱ्याने सांगितलं तिचं नाव बदलून लिही काहीतरी. मला वाटलं की हा भावनाच लिहेल, मला माहित नाही. ह्याने लिहिलं जान्हवी. म्हटलं ही जान्हवी कोण, हे कधी ठरलंय? म्हणतो नाही जान्हवी. मग तेव्हा माझे सगळे जानू 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 जानूच बोलायला लागले, मग ते जान्हवी किल्लेकर असंच झालं. जान्हवी नाव तुला आवडलेलं का? हो, मला आता खूप आवडतं. खूप आवडतं लोकांना माझं नाव. मला तर ऍक्च्युली जुदाई पिक्चर आहे ना, त्याच्यामध्ये जान्हवी हा नाव होता, तर मला तो आवडायचा. तेव्हापासून तो डोक्यात बसलं नाव, आणि तिथे बसल्यावरती मला असं आठवलंच नाही कुठलं नाव, तोच नाव मी मला जान्हवी. आणि मला ते आठवलं की मी आजोबांना बोललो की माझं नाव बायकोचं जान्हवीच ठेवीन. आणि मग ते भावनाचं अस्तित्वच ते संपलं आणि मग ते जान्हवीच सुरू कारण झालं. आमचं जो घर आहे, आमचं मुरुडचं जे घर आहे तिथे नाव जानकीबाई आहे, तर मी जान्हवीबाई करूया. सो करिअरचा प्रवास एक कसा घडून आला लग्नानंतर, कसं सुरुवात झाली तुझ्या करिअरला? एक करिअरला पीक मिळतो ना, तसा कसा मिळाला? खरं सांगायचं तर हे खूप अवघड आहे, पण करिअरची सुरुवात मला ईशान झाल्यानंतर झाली. जेव्हा ईशान एक 8-9 महिन्याचा होता ना, तेव्हा मला एक पहिला अल्बम सॉन्ग आलेला की तू करशील. त्याच्या आधी ट्राय करत होतीस का कुठे? ट्राय मी करत होते, पण असं काही छान नाही घडलं. म्हणजे तो एक कॉन्फिडन्स लागतो आपल्यात, तो मला सगळा संपलेला आणि तो कॉन्फिडन्सच नव्हता. मग एका माझ्या फ्रेंड सर्कलनेच आले, म्हटलं चल फ्रेंड्स लोकांबरोबरच करायचं, तर काही एवढं मला काही वाटणार नाही. सो मग ते केलं आणि ते हिट झालं. मग लगेच दुसरं, मग कोळीवाडा जिंकला केलं, ते तर सुपर डुपर हिट झालं. पहिलं गाणं कोणतं होतं? नारळी पुनव सन आयलंय गो. अच्छा, हे गाणं पहिलं अलिबागला आम्ही ते शूट केलेलं, ते पहिलं गाणं. मग ते पटकन हिट झालं. मग त्याच्यानंतर लगेच दुसरं केलं. मग ते कोळीवाडा तर अजून सुपर डुपर हिट झालं. मी एकविरा आईचे सॉंग्स केले, असं बरंच काय 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 केलं. पण मग ते तर डान्सिंग होतं, राईट? मग अभिनय कसं, अभिनयाकडे कशी वळली? किस्साच आहे. झालेलं असं की मी घरात होते, लॉकडाऊन मे बी नुकतं संपलेलं. लॉकडाऊन नाही, लॉकडाऊन होता. लॉकडाऊनच्या आधी लक्ष्मी केलंच ना.
हा लॉकडाऊनच्या आधी लक्ष्मी म्हणजे आता हल्लीच 2-4 वर्ष 4-5 वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे खरं तर. 5 वर्ष जान्हवी वेगळी होती आणि 5 वर्ष जान्हवी वेगळी झाली असं. अच्छा. म्हणजे असं कोणी विचार पण नाही की आम्ही पण नाही विचार, म्हणजे ही बोलायची मला डॅडा मला हे करायचं आहे. ठीक आहे, माझे पण काही फ्रेंड होते ते यायचे कधी कधी, तिला बोलू बघा तुम्हाला काय होतं त्यावेळेला ती तशी नाही राहायची. हळूहळू तिचा जो चेंज झाला त्यामुळे तुला तो एक वेगळा हे मिळाला. पण मग पहिलं अभिनय म्हणून अभिनेत्री म्हणून पहिलं काम कोणतं केलं होतं आणि ऍज अ डान्सर म्हणून तो कॉन्फिडन्स होता का की चल मी ऍक्ट्रेस म्हणून पण काम करू शकते? कारण की मी डान्सर असंच झालेले, मला खरं तर अभिनेत्रीच व्हायचं होतं. ओके. पण असं काही अभिनयाचा पायाच काही मजबूतच नव्हता की का मी जास्त फार नाटक केले असं पण काही नव्हतं, काहीच नव्हतं, नायकांकिका मी कधी केलेल्या, त्याच्यामुळे अभिनयाचं फार काही नॉलेज नव्हतं. मग मी 2013 का 14ला काही ते कृंजी मालिकेसाठी ऑडिशन दिलेली, पण ते पण काहीतरी ईशानच्या आधी ते खूपच वाईट. ते पण त्याच्या आधी ती रायगड मिसेस रायगडला रायगड वगैरे ते त्याच्यानंतर मग ते तर पण मग त्यांनी काय माझं काही त्या याच्या रुंजी मालिकेत काही सिलेक्शन काही झालं नाही. पण मग त्यांनी ना मला एक सिक्वेन्स होता त्यांचा की तिचं हळदी कुंकू आहे, पल्लवी पाटीलचं हळदी कुंकू होतं तेव्हा, आणि त्या हळदी कुंकूच्या सिक्वेन्सला खूप अशा बायका लागणार आहेत ज्या आजूबाजूच्या घरातल्या बायका असतात ज्या येतात. सो मग म्हटलं ठीक आहे चला तेवढं. त्यावेळेला मी नाही बोललेलो तू हे काय म्हणजे का रोल करते, ते नाही राहू दे. मी केलं सहजच, काय नव्हतं तिला, फक्त हळदी, नो डायलॉग्स नथिंग, काही नव्हतं. ते मॉब आर्टिस्ट तेव्हा तेव्हा ते काम केलेलं. मग त्याच्यानंतर तेव्हा पण नंतर काही मालिका नाही आल्या. मग त्याच्यानंतर मग हे केलं मी आपल्या एक सीडी अल्बम केला. कुठला? कोळी गीताचा सीडी अल्बम. तेव्हा ईशान पोटार होता. हो का? तुला आठवत नसेल. माझा जरा मेमरीचा प्रॉब्लेम आहे, खरंच माझा मेमरीचा प्रॉब्लेम, मला बऱ्याच गोष्टी नाही आठवत. ओके. आणि मग त्याच्यानंतर मग मी श्री गुरु देवदत्तसाठी ऑडिशन दिलेली. मग ते सरांनी करून करून मग मला लक्ष्मी देवीचं कॅरेक्टर मिळालं. त्याच्या आधी तू एक महासुगरण म्हणून हे केलंस. महासुगरण त्यातून नंतर ती पुढे गेली. अँकरिंग केलेलं महासुगरणचं, त्याला सगळं लक्षात आहे माझं. कारण मीच आणायला जायला कुठे कुठे घोडबंदरला वगैरे जायची, तेव्हा मला तिला आणायला जायला लागायचं कधी कधी गाडीत. म्हणजे तेव्हा ती एकदम ही नव्हती ना, त्यामुळे काय लोक ठीक आहे तर तुम्ही उतरा, मग मॅडम फोन ये बाबा घ्यायला, म्हणजे तेव्हा मला माहिती आहे सगळ्या गोष्टी. पण मला किरण तुम्हाला विचारायला आवडेल की ईशान 8 महिन्यांचा होता आणि हिने अभिनय क्षेत्र आणि जे काही डान्सिंग क्षेत्र सुरू केलं, पण तुमचा किती सपोर्ट होता की आता एवढे महिने घरी मूल नुकतंच झालंय, त्याला टाकून तू अभिनय क्षेत्र करतेस किंवा त्याला वाढवणं आता इम्पॉर्टंट आहे आणि ते सोडून मग तू हे करते, तुमचा किती सपोर्ट होता? आणि जेव्हा तिने सांगितलं की मला अभिनेत्री बनायचंय त्यावेळी तुमची एकूणच रिॲक्शन काय होती? माझं असं, मी तिला पहिल्यापासून म्हणजे ती मला बोलायची लग्न झाल्यानंतर पण की मी काय करू, 2-3 वर्ष तरी तिने विचार नाही केला पहिले. नंतर मग ते मला करायचं आहे तर मग भरपूर वेळा माझे मित्र होते, म्हणजे काय काय फोटोशूट असायचे, तिथे मी तिला बोलव कर ऑफिसच्या इथे, तर मला एकदम अरे मॉडेल पाहिजे, मला माझ्या बायकोला बघा तुम्हाला आवड असेल तर तुम्ही तिला हे करा. पण तिला मग त्यांनी घेतलं. असं एक मित्र डायरेक्टर आहे, तो मला बोला मी एक पिक्चर बनव, मला माझ्या बायकोला भेटून बघा. मग तो बोलला की मी सांगतो. मग तिला बोललो बघ तू स्वतःला पहिले पर्सनॅलिटी म्हणून तू कर, असती तुला असं वाटतंय तर. मग ती हळूहळू ती स्वतःने, म्हणजे माझं तिचा करिअरमध्ये फक्त सपोर्ट फक्त घरचं आहे. तिने जे काही केलं स्वतःने एकटीने केलं, म्हणजे माझ्या त्यात असं काय कुठलं आहे ना की मी माझ्या कोणा फ्रेंडला बोललो हिला काम द्या व हिच्यासाठी कुठे गेलो की बाबा हिच्यासाठी करा, मी असं काही तिच्यासाठी केलं नाही. जेव्हा ही चाललेली तेव्हा मला बोलली की डॅडा असं आहे, मी काय करू? बोललो बघ तुझी इच्छा, घर मग ईशान लहान आहे, बोललो मी बघीन ना. आई माझी होते नंतर, पहिल्या आधी तू जेव्हा सीडी साठी चाललेलीस अल्बम नारळी पुणे की 2 दिवस 3 दिवस मला राहावं लागेल, तेव्हा ईशान लहान होता, 8-9 महिन्यात होता. मी बोललो असू दे ना तुझा मी आहे. कारण ही जेव्हा ईशान जन्माला आला 2-3 महिन्यापासूनच मी त्याला सांभाळतोय, म्हणजे तेव्हा पण तिला आजारी होती, कम्प्लीट बेड रेस्ट होता. कशामुळे? माझ्या ना ब्रेन मध्ये क्लॉट्स आहेत, ब्लड क्लॉट्स. ओके. त्याच्यामुळे मला झटके यायचे, त्याच्यामुळे मग ती ट्रीटमेंट सुरू होती. आयसीयू मध्ये सतत कोकिलाबेन मध्ये मी ऍडमिट असायचे. हा, सो तेव्हा प्रेग्नन्सी नंतर पण ते 8-9 महिने कम्प्लिटली त्या याच्यात होती. एवढूसा असल्यापासून डॅडाच सांभाळतोय. हा, मग त्याला झोपवणं सगळं मीच अजूनपर्यंत. आता एवढा मोठा झालाय तो,
तरीही तो त्याच्या मांडीवरच झोपतो. आता हे सगळं बघेल परत मला ओरडेल, मम्मा तू असं का बोललीस मम्मा. हो कारण त्याच्यामुळे तिला बोललो की तू कर बिंदास, असं पण मी सांभाळतोय. त्यामुळे मला काही फरक पडणार नाही त्यांनी. म्हणजे तू गेलीस काय आणि राईट, कारण ही हॉस्पिटलमध्ये 4-4 दिवस तरी पण ईशान माझ्याकडे राहायचात ना. त्यामुळे तिला तू जा बिंदास. मग घरच्यांचं काही म्हणणं नव्हतं का? सासू सासरे नाही, म्हणजे सासऱ्यांची इच्छा होती की मी अभिनेत्री हा बनावं. त्यांचं खूप हे होतं, त्यांचं स्वप्न. ह्या दोघांचं ट्युनिंग एवढं चांगलं होतं ना. बाबांचं म्हणजे मी कधी कधी विचार करतो काय म्हणजे ऍक्टिंग दोघं करायचे एकत्र बसून कधी कधी असे. म्हणजे नाटक असं तर मी बोलणार काय तुम्ही दोघं, असं कधी कधी एक प्रश्न यायचा. बाबांचं तर बाबा तर माझ्यासाठी फिल्म पण प्रोड्यूस करत हो, होते. मला म्हणजे तुला नाही घेते ना कोणी फिल्म मध्ये, तुझं काही होत नाहीये ना, मी तुझ्यासाठी फिल्म काढतो. पण आता ते नाहीये. बट जान्हवी, ईशान लहान होता, 8 महिने 9 महिने. तुला सोडून राहावंसं वाटलं का? कारण की एक आई शेवटी आपल्या मुलाला सोडून काम करते आणि अभिनय क्षेत्र म्हटलं म्हणजे 12 आणि 14 तास काम करणं आलंच. सो तू त्यासाठी कशी रेडी झालीस आणि स्वतःच्या मनाला कसं कन्व्हिन्स केलंस? ऍक्च्युली मला खूप त्रास झाला खरं तर त्याला सोडून, कारण की खूपच लहान बाळ आहे. पण मला ना त्याचं टेन्शन नव्हतं, कारण की डॅडा होता. मला टेन्शनच नव्हतं. मला असं झालं की चल 2-3 दिवसात तेच ना, ते स्वतःला समजवणं तेच कठीण काम आहे खूप. तर ते तेव्हा झालं आणि मी म्हटलं की नाही, तुला जर पुढे जायचं असेल, तुला करिअर करायचंच असेल तर तुला या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्याच लागतील. आणि मला टेन्शन नव्हतं ना की डॅडा होता, त्याच्यामुळे तो मला माहिती आहे तो 100%. एखाद वेळ मी त्याला नीट सांभाळणार नाही ईशानला, पण हा 100%च त्याला सांभाळेल नीट, काहीच त्याला रडू पण देणार नाही इतकं. त्याच्यामुळे त्याचं मला टेन्शनच नव्हतं ईशानचं, म्हणून मी बिंदास होते. मग अभिनेत्री म्हणून कलर्स वरची तू मालिका केलीस जी खूप गाजली, विलन म्हणून तू सगळ्यांसमोर आलीस. मग हे करिअर करत असताना तुमचं घरी काय सुरू होतं? तुम्ही काय करत होता? पूर्णपणे ईशानची जबाबदारी घेतली होती? तुमचं माझा बिझनेस असल्यामुळे मला म्हणजे जायला लागायचं नाही कधीच ऑफिसला. काही 3-4 ऑफिस होते, मुलं सगळे सांभाळून घ्यायचे आणि माझा बिझनेस सेट होता. म्हणजे मला का असं जाऊन कुठे दगडधोंडे उचलायचे नाहीत का ऑफिसमध्ये बसून जाऊन हे करायचं नाही कंटिन्यू. माझं जे काय काम आहे ते ऑनलाईन कम्प्युटरवर, कारण माझं कसं मी एक L3 इंजिनियर असल्यामुळे मला कमांड्स कम्प्युटरवरतीच द्यायचे. तर तुम्ही घरी बसून दिलाय काय आणि ऑफिसला बसून दिलाय काय सारखंच होतं. त्यामुळे मी बिंदास घरी राहायचो आणि ईशानला सांभाळायचो. आणि ईशानला पण माझी सवय होती पहिल्यापासून, म्हणजे अगदी 2 महिन्यापासून 2ऱ्या महिन्यापासून त्याला मीच लागायचो असं. त्यामुळे तो कसं माझा एकदम बॉन्डिंग आमचं दोघांना चांगलं होतं. आणि अजूनही एक काय म्हणजे अर्धा दिवस पण डॅडा कुठे जाऊ शकत नाही. हो, म्हणजे मी ही 1 महिना जाऊ शकते, 6 महिने जाऊ शकते, पण मी बोललो 2 दिवसासाठी मी चाललोय बाहेर नाही. जर मी गेलो चुकून, म्हणजे एकदा मी गेलो होतो रायपूरला, एवढे त्यांनी व्हिडिओ कॉल केले असेल मला, कारण मला मग स्वतःला ते फील झालं की मी नाही जाणार. ईशानला घेऊन जाईल. हा, गेलो तर ईशानला घेऊन जाईल. म्हणून त्यांनी त्याचा बिझनेस पण थोडा कमी केला, त्याला ईशानला जास्त मी खूप बिझनेस मधनं बाहेर आलो कम्प्लिटली ईशानला. कोणतरी एक पाहिजे ना. मग आई बरोबर किती टाइम स्पेंड करतो तो? खूप कमी. कारण की तो डॅडा सोबतच असतो. पण मग आता बिझनेस तर चालू केलाय, मग डान्स बंद झाला का लग्नानंतर? डान्स म्हणजे लग्नानंतर तो नाचलाच नाही का? म्हणजे आता तुम्ही एवढे चांगले कोरिओग्राफर होतात, एवढं सगळं सुरू होतं, तुम्ही तिला डान्समुळेच पटवलं वगैरे, तर मग डान्स का बंद केला? ती कुठे इच्छा गेली असं नाही. ऍक्च्युली झालं असं की आमचं अफेअर झालं की मग मम्मी पप्पांचा माझा विरोध घरातून होता, तर त्याच्यामुळे तो मला भेटण्यासाठी त्याने मग ठाण्यामध्ये मी राहायचे, तर ठाण्यात त्याने फ्लॅट घेतला. सो तो ठाण्यातच येऊन बसायचा तो. मला एक 10-15 डान्सवरती माझा नंतर मग हे झालं. पण तिच्या वडिलांना पण एकदा ते हॉलला आलेले, तर त्या मुली वगैरे बघून मला असं दिसलं की त्यांना ते आवडलं नाही. तर ते मला असं वाटलं की समजा आता त्यांना नाही आवडलं तर त्याला असं वाटत असेल की हा असाच मुलगा असू शकेल. आता मुली कशा एकदम दादा ते शेवटी पालक आहेत, त्यांना ते वाटणारच की आता हा मुंबईचा मुलगा, याला आम्ही ओळखत पण नाही, म्हणजे हा नक्की याचं काय चालू असेल, म्हणजे काय माझ्या मुलीला फसवेल का. तर त्याच्या हिशोबाने मी विचार केला खूप. आणि नंतर मला असं वाटलं की डान्समुळे ही आली, तर आधी असं नको व्हायला, मी परत डान्स चालू ठेवला, दुसरं काहीतरी नवीन प्रकरण नको, म्हणून मी बाहेरच पडलो. मग ह्यामुळे घरच्यांचा विरोध होता जान्हवीच्या? कशामुळे घरच्यांचा विरोध होता? नाही, त्यांचा विरोध असा नव्हता.
कुठल्याही मम्मी पप्पांना आपला अफेअर कुठे पटणार स्टार्टिंगला तर नाही पटलं आणि कोण आहे मी ओळखीचं नव्हतो माझ्याबद्दल काय माहिती तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं त्यांना? ही शेवटी रडून रडून ते मम्मीला त्रास कन्व्हिन्स केलं मम्मीला. मग एक दिवशी या लोकांनी रसायन दिलं याच्या मावशीच्या घरी, म्हणजे मावशीला समजवलं, काका मिस्टरांना त्यांनी पप्पा नाही समजवलं की एकदा आपण त्या मुलाशी बोलूया, कोण आहे काय आपण जाणून घेऊया, नंतर विचार करू ना, तुम्ही डायरेक्ट कसं ना बोलताय. मग मला यांनी त्यावेळेला ते किस्से तर असे आहेत की आमचा मुरुडला बंगला आहे मोठा, ओके. सो घरच्यांना विश्वासच नाही की ह्यांचा बंगला असू शकतो का, असं असू शकतं का, म्हणजे हा मुलगा कोण आहे, म्हणजे हा कोण नुसता कोरिओग्राफर आहे, म्हणजे हा काय कमवतो, म्हणजे हा माझ्या मुलीला कुस्ते सगळ्यांनाच आहे. आम्ही त्या रात्री ना सगळे मुरुडच्या बंगल्यावर गेलो, माझी फॅमिली, म्हणजे यांना विश्वास माझ्या काकांनी ना घर बघायला पेपर मागवले, म्हणजे रेंट भाड्यावर आहे की नाही, त्यांच्या नावावर आहेत का घराचे पेपर, की नक्की हा बंगला ह्यांचाच आहे का असं. ती जाऊ दे, गाडी सुद्धा म्हणजे हिचा मामा आरटीओ मध्ये होता, तर ती आता काय झालं, माझा भाऊ आते मुलगा त्याची गाडी मी घेऊन आलेलो, कारण माझी गाडी तो घेऊन गेलेला, त्याला लहान गाडी पाहिजे होती त्यावेळेला जायला, आणि माझ्याकडे ती अकॉर्ड होती, ते अकॉर्ड म्हणू दे, अकॉर्ड नको, त्याला विचार तुझी गाडी घेऊन जातो, तर त्याची स्कॉर्पिओ घेऊन मी आलो होतो. तर माझ्या गाडीचा नंबर त्याच्या मामाला पास झाला, अरे यांची गाडी पण नाहीये. मग त्या लोकांना डाऊट आला. मग नंतर मग मला जर त्यांनी विचारलं तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गाड्या आहेत, तर मी सांगितलं माझ्याकडे ही गाडी आहे, ही गाडी, ही गाडी आहे. मग कुठली गाडी आहे, तर मी बोललो अरे बोललो एक गाडी बोललो आमची MH06 आहे, म्हणजे तिचा मामा पेणला होता. तर मग हे जेव्हा ठरवाठरवी झालं तेव्हा लोक तिकडे आले, तर गाडीचा नंबर पण त्या लोकांनी सर्च केला की नक्की यांच्या नावावरती, म्हणजे विश्वासच नाही ना, आमचा कधी ट्युनिंगच नाही, आणि माणूस कोण आहे. विश्वास बसल्यानंतर होकार दिला का असं झालं? म्हणजे सगळं बघितलं आणि मग होकार दिला. म्हणजे जोपर्यंत ते लोक मुरुडच्या बंगलोवरती आले, आमच्या आल्यानंतर ह्यांना मी जेव्हा घेऊन गेलो तेव्हा पण त्यांना विश्वास नव्हता, म्हणजे आता उद्या ठरणार आहे, म्हणजे आमचं लग्न हिच्या काका काकी सगळे रेडी, म्हणजे आम्ही गाडी अरेंज केली सगळ्यांना की सगळे एकत्र जाऊया, तुम्ही लोक डायरेक्ट एकत्र मुरुडला या. तर तेव्हा आदल्या रात्री मला बोलते की आपल्या मुरुडच्या बंगल्याचे पेपर असतील का हो. बोल कुठे, ते तिकडे मुरुडला. तर बोललो नाही मला बाबांना काय आलं नाही, ते ॲक्च्युली थोडा प्रॉब्लेम चाललाय घरात, असे विचार करतात. तर मी बोललो ठीक आहे, मला राग आला मला खूप राग आला. तर मी बोललो अरे ही कुठली पद्धत आहे, उद्या ठरवायचं आहे, म्हणजे उद्या तुम्ही बसणार आहात, तर मी माझ्या बाबांना कसं कन्व्हिन्स करू. तर बाबांना विचारलं बाबा मुरुडचे पेपर कुठे आहे तो, तर बोलले का ते मुरुडला ऑलरेडी बसले होते. मला का रे का आला, पण नाही जरा मला ते पाहिजे होतं, जरा काम होतं. तर बोलले ठीक काम कर, माझ्या कपाटात तिकडे बघ ती बॅगेत आहे, तर ती बॅग उचलली डायरेक्ट मी घेऊन गेलो मुरुडला. अगोदर त्यांना काही सांगितलंच नाही, घरी गेलो. मग सकाळी उठल्यावर त्यांना बोललो बाबा असं प्रॉब्लेम झालाय. त्या लोकांना असं वाटतं की आपलं अरे नॅचरल आहे, त्या लोकांना वाटणारच, कारण आपण कधी त्यांना भेटलो नाही. ठीक आहे ना, दाखवू आपण त्यांना पेपर बघायचे असतील तर. मग बसल्या बसल्या त्यांनी बाबांना सांगितलं काम करा, तुम्हाला पेपर बघायची गरज नाहीये, मुरुडमध्ये फिरा आणि माझं नाव विचारा, मग ते तुम्हाला सांगतील की कोण आहे. आणि अंधेरीत आलात ना, अंधेरीत आल्यावरती विचारा, वेस्टला कुठल्याही दुकानवाल्याला विचारा, स्टेशनला विचारा, तुम्हाला किल्लेकर हा कोण आहे हे माहिती पडेल. मग तुम्हाला माझ्या घर पण यायची गरज नाही. हे जेव्हा बोलले ना बाबा, तरी पण ते बोलले हां बरोबर ठीक आहे. नंतर मग ते मामा माझ्या साईडनं ही गाडी तुमची का हो, तर मला असं झालं की मला माहिती आहे काय करायचं. बोल हो आमचीच गाडी. मग ती गाडी दाखवली, मग ती गाडीचा नंबर बघून त्यांनी कोणाला फोन केला, आणि ठीक आहे असं बोलून मग नंतर त्यांचं काय आतमध्ये मीटिंग झाली. मग बोलले ठीक आहे आम्ही तयार होतो. मग तुम्हाला रागच आला असेल ह्या सगळ्या गोष्टी? राग असा आलेला काय, ते बंगल्यावरती जेव्हा आले ना जान्हवीसाठी सोडून दिला, आपण गप बसलो. मी तर काय बोलणार, ऍक्च्युली आमचं लग्न खूप याच्यात ठरलं, त्यामुळे आम्ही लोक एकदम घाईत नाही, खूप व्यत्यय आले त्यावेळेला, प्रॉब्लेम्स खूप आले. त्यामुळे मी बोललो जाऊ दे, चालता जे होतंय प्रत्येक वेळेला आपण जाऊ दे करून सोडून दिलं. पण प्रश्न होता की डान्स करता की नाही, पण अगेन जान्हवीशी लग्न झालं, आता मुलगी तर घरात आली, मग डान्स तर तुम्ही कंटिन्यू करू शकत असा होता. परत दुसरी जान्हवी नको होऊ शकतं बघा, कारण की मला ते भरपूर अनुभव आलेले आहेत, कारण माझ्यासाठी असे भरपूर किस्से झालेत हिच्या पहिले, त्यामुळे मी खूप लांब पळतो या गोष्टीतून, या सगळ्या गोष्टींपासून. मग म्हणून जान्हवीला पुढे केलं की तू अभिनय क्षेत्रात आणि तू डान्सिंग करिअर कर, माझा नाही. ऍक्च्युली मी फ्रंट एंडला कधी येतच नाही, म्हणजे पहिल्यापासून सवय. मी जरी डान्स शिकवायचो तरी मी स्टेजवरती कधी नाचायचो नाही, मला कधी आवडायचं नाही ते, कारण पब्लिकच्या समोर जाऊन हे करणं. मी सगळ्यांना तयार करायचो, तुम्ही जा, कुठे माझी गरज लागली मग तिकडे मी उतरायचो. म्हणजे अगदीच एकदा प्रतिभाताई पाटील होते त्यावेळेला मी स्वतः उतरलेलो साडी घालून,
त्यांना एवढा म्हणजे साडी नेसून ते काहीतरी एवढा जोडवा होता. डान्स त्यांना आवडलेला, जबरदस्त आवडलेला, ते म्हणजे अगदीच फॅन झालेला माझ्या. म्हणजे असे भरपूर आहेत लोक जे माझे फॅन्स आहेत. म्हणजे एक तर सरोज खानचा असिस्टंट 12-13 वर्ष काम केलंय कृष्णा करून. तो स्वतःचा डान्सवाला आहे बाजूला, तो 3,500-4,000 फीज घ्यायचा. तो व्यक्ती माझा एवढा मोठा फॅन आहे, तो डान्स क्लास सोडून माझ्याकडे कधी कधी बोलला, सर एक बार जरा मेरे हॉल में आओ ना. एवढा मोठा तो फॅन होता. म्हणजे मला समजायला लागायचं की लोकांना माझा डान्स आवडतोय आणि खूप असं प्रॉब्लेम होत आहेत, म्हणून मग ते मी सोडून दिलं, मला नाही करायचं. अच्छा, म्हणून सोडून तेव्हा मी बारीक वगैरे होतो. मग घरी बसल्यावरती मी खूप हॅप्पी झालो, सुटलो. असा डान्सचा काय एवढं आपल्याला हे नाहीये. ओके, आता हे सगळं झालं, पण एक विलनचा कॅरेक्टर निभावल्यानंतर जान्हवी डायरेक्ट बिग बॉस मध्ये जी जान्हवीने गाजवलंय बिग बॉस, तिची एकच चर्चा आहे सगळीकडे, अजूनही आहे. बट तो निर्णय घेण्यासाठी जान्हवीनी किरणला विचारलेलं का, आणि किरणचा त्याच्या तुला किती फायदा झाला, की त्याने किती सपोर्ट केला की बाबा तू जा, मी आहे. कारण की एक इमेज बिल्डिंग असतं बिग बॉस मध्ये जाणं म्हणजे. सो ते कसं प्रकारचं झालं, घरच्यांचा सपोर्ट किती मिळाला? खरं सांगशील तर मला का हा पहिल्यांदाच बिग बॉस विचारला गेलेला असं नाही, मला ह्याच्या आधीचे पण सीझन विचारलेले. पण तेव्हा बिग बॉस साठी मी बनलेलीच नाहीये. ओके, बिग बॉस मध्ये जाणं हे माझ्यासाठी नाहीच आहे, कारण की मी खूप रडकी आहे आणि मला भांडता येत नाही. असं तुम्ही इमोशनल खूप आहे मी लगेच अशी पटकन रडते मी असं. त्याच्यामुळे हा स्वभाव बिग बॉसच्या घरात काही कामातच नाहीये, त्याच्यामुळे मी नाहीच. आणि मग घरचे पण मला आधी तेव्हाही मला म्हणालेले, आय थिंक मला 3रा सीझन विचारलेला, तर तेव्हाही घरचे म्हणाले की नाही नको, तू बिग बॉस मध्ये नको जाऊस, तू काहीही कर पण बिग बॉस नको. आणि मग अचानक हा सीझन मला विचारला, जेव्हा भाग्य सुरू असतानाच मला हा सीझन विचारलेला. सो तेव्हा पण मी विचारलं, मी काय करू म्हटलं. ते हाच म्हणे, नाही तू जा बिग बॉस मध्ये, तू जा बिग बॉस मध्ये. ह्याचं जास्त होतं म्हणून ह्याने पाठवलं मला बिग बॉस मध्ये. मी बोललो जा ना. ऍक्च्युली तो प्लॅटफॉर्म मोठा आहे. आता हिचं कसं होतंय, म्हणजे ही जेव्हा निगेटिव्ह रोल करते किंवा साईड रोल करते, हिची सिरियल पण मी बघत नाही. मला तिला एकच प्रश्न होता की बा तू जर एवढं करू शकते तर तू लीड का नाही करत, तू जर जसे रोल तसेच करणार. मला ज्या दिवशी तू लीड करशील तेव्हा मी तुझी सिरियल बघेन, आता मी नाही बघणार. मी नाही चॅलेंज आहे आता जान्हवीला. नाही खरंच ऍक्च्युली तिचं आहे, तिच्याकडे ते सगळं आहे, तरी पण तू का करतेस, मग नको करूस. ओके, पण मला असं वाटतं की विलन करणं पण हल्ली विलन पण ते ऍज अ लीड मला असं वाटलेलं की नवऱ्याची इच्छा, हा की बाबा तू लीडच केलं पाहिजेस. तुझं तसं आहे, तू पोटेन्शियल तेवढी आहे, ऍक्टिंग आहे, दिसायला चांगली आहे, सगळं काय तुझ्यामध्ये आहे, अजून तुला काय पाहिजे. आपल्या मराठी मालिकांमध्ये घारे डोळे आले आणि माझं फेस कटिंग तसं की मग ते मला विलनच, मग ते लीड विलन असेल पण ते विलन आहे असं ते समज आहे तो. आणि मला मजा येते करायला. आमची या गोष्टी आयुष्यात तशी नाहीये आणि मला ते तसं वागायला. आणि आमचा वाद पण होतो की तू काम कर हिंदी कर, मग तुला मराठीवाले असं करत असतील ना की तुला विलनच कर, मग तू हिंदी कर, हिंदी ट्राय कर. काय विचार आहे का? कारण तिला मध्ये हिंदीचे पण खूप ऑफर्स आले होते त्यावेळेला, म्हणजे मला मराठीच करायचंय, माझं ऍक्सेंट असं नाहीये. मी असं नाहीये, बघ तू जर करशील तर पुढे काहीतरी तुला मराठी ऍक्टर काय हिंदी करत नाही का, करतात ना. याचं म्हणणं असं नाही की मराठी ते लोक करत नाही. आता किती मोठे मोठे ऍक्टर आहेत, इव्हन रितेश देशमुख जर मराठी पिक्चर करू शकतो तर तुझा काय प्रॉब्लेम, तू हिंदीत राहून करू शकतेस. बरोबर आहे. सो हाच बिग बॉस का, हे या बिग बॉस मध्ये येण्याचं खास कारण काही आहे का? खास कारण की तू आधी म्हणालीस की तू आधी रिजेक्ट केलेलं ऑफर, त्यामुळे हा सीझन मध्ये यायचं रिझन काय आहे? म्हणजे ह्यानीच तुला एवढं काय सपोर्ट केलं की जा बाई जा 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 असं? नाही, ह्याचं म्हणणं तर होतच, पण मी एक वेगळ्या दृष्टीने विचार केला की बिग बॉस हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला ना, तुमचं नशीब चांगलं असेल तर ते तुम्हाला अप करू शकतं, नाहीतर मध्ये डाऊन करू शकतं. रिस्क घ्यायला हरकत काय, असं मला झालं. पण तुझं करिअर तर म्हणजे भाग्यमध्येच तू विलन म्हणून तू सगळीकडे आलीस आणि तो चेहरा लोकांना समोर आला की जान्हवी किल्लेकर कोण आहे. मग ती रिस्क घ्यायला तू कशी रेडी झालीस की चल रिस्क घेऊया? कारण की घेऊया काय आहे ना की ठीक आहे, मला मालिकांमधून लोक ओळखत होतेच, पण जिथे जाऊ तिथे ओळखत होते असं नाहीये ग. सगळेच आपली मालिका बघतात असं नाहीये. पण बिग बॉस हे असं प्लॅटफॉर्म आहे की जिथे अख्खा महाराष्ट्र बघताना तर बघू शकतं, नाही तर किंवा नाही चाललं तर चालेल, नाही तर नाही चालणार, काही असू शकतं. पण एक जर तुझी लाईफ चेंज करायची असेल जान्हवी, कारण की आता तू बघतेस बिग बॉसचे कंटेस्टेंट कुठेही गेलो, अरे ही बिग बॉस वाली आहे, इथे गेलो ही बिग बॉस वाली आहे,
हे ते नाव पडतं ना, ती लोक सगळीकडे 100% ओळखतात. मग ते बिग बॉस बघणारे असू दे किंवा न बघणारे असू दे, अरे बिग बॉस फेम येते. सो तेवढंच इनफ आहे. बिग बॉस हे नाव आपल्या आयुष्यात लागणं खूप इनफ आहे. सो मी विचार केला, चल ना जाऊया, बघूया जे होईल ते. कारण की तसं पण बघायला गेलं तर मी मॅरिड आहे आणि फार काही प्रॉब्लेम्स नाही होणार ना, म्हणजे आतमध्ये गेल्यावर ना अफेअर्स होणार असं काही मुद्दाच नाहीये, तो काही प्रश्नच नाहीये. किंवा माझ्या बॅकग्राऊंडला काही लोकांना माहिती आहेत माझ्या गोष्टी की त्या आतमध्ये गेल्यावर बाहेर येतील, असे काही सिक्रेट्स पण माझ्या आयुष्यात नव्हते. सो काय येणार आहे बाहेर, काहीच नाही. लोक बिग बॉस मध्ये जायला का घाबरतात की त्यांचं खरं आयुष्य बाहेर येईल, ते सगळं उघडकीस येईल, ह्या गोष्टीला लोक घाबरतात. माझ्या आयुष्यात घाबरण्यासारखं काही नव्हतंच. मी बिंदास होते. म्हटलं जाऊ दे, जे काही वागायचं ते मी माझ्या स्वभावामुळे जे आतमध्ये घडेल ते. आणि बिग बॉस मला माहित होतं की एक लेवल मला अप घेऊनच जाणार. आणि मग ते ज्या आता तू पॉझिटिव्ह साईड म्हणतेस की हा हे घेऊन जाणार किंवा हे झालं असतं, जायच्या आधीची बाजू आहे की पण नसतं झालं तर मग काय, जी नेगेटिव्ह बाजू तुझी दिसली बिग बॉस मध्ये, जी तू आता म्हणतेस की मी तशी नाहीये, मी रडकी आहे, मुळी मुळी वागणारी मुलगी आहे, पण ती कम्प्लीट वेगळी बाजू तुझी बिग बॉस मध्ये लोकांनी पाहिली, जी तू आम्हाला भाग्यमध्ये विलन म्हणून दिसले, तर लोकांनी तुला विलन म्हणूनच कन्सिडर केलं. सो ते एक त्याचा विचार केलेलास का? मला अगं तेच झालं. मी म्हटलं तसंही अख्खा महाराष्ट्र मला विलन म्हणूनच बघतोय, किंवा मला बिग बॉस वाल्यांनी पण प्रेझेंट करताना फुल चाबूक घेऊनच आणि गन घेऊनच प्रेझेंट केलंय. सो मी तसंच वागायला हवं असं मला कुठेतरी ते डोक्यात होतं, बॅक ऑफ द माइंड होतं माझ्या, की मला तसंही लोक विलन म्हणूनच बघतात ना, मला कशाला चांगली सून म्हणून बघतील लोक. बरोबर. पण ते म्हणून मी त्या पद्धतीने वागायला गेले. अगेन तो एक शो आहे, लोकांना एंटरटेन करणं आपलं काम आहे. आणि मग त्या एंटरटेन करण्याच्या ओघामध्ये माझ्या हातून काही चुका झाल्या, पण त्या चुकांच्या मागे पण बऱ्याच गोष्टी होत्या, बरंच काय काय असतं. ते काय, जे आम्ही आतमध्ये बिग बॉसचे कंटेस्टंट त्यांनी कोणीच काही मनावर घेतलं नाही. बाहेरच्या ऍक्च्युअली महाराष्ट्राने खूप ते मनावर घेतलं, जे साहजिकच आहे. सो बिग बॉस हे कायापालटच केलं माझ्या आयुष्याचं खरं. बट नंतर तुला असं कधी वाटलं का की बराच की हा बाबा निर्णय चुकला बिग बॉस मध्ये येण्याचा, नको यायला हवं होतं? कारण की बरेचदा आम्ही तुला एकटं राहताना बघितलं. एंडिंगला तू एकटी होतीस, तू रडत होतीस एकटीच की मी एकटीच आहे, आता मला कोणाबरोबर, मला कोणत्याच ग्रुपमध्ये जायचं नाहीये, मी एकटी आहे. सो तो निर्णय कुठे चुकला असं वाटलं का तुला? की मी खूप तुला रिअलायझेशन पण झालं तुझ्या चुकांचं की हा ह्या चुका मी केल्यात, ह्यापुढे मी नाही केल्या पाहिजे, तो रिअलायझेशन झालं होतं का? हो हो, बिग बॉस मध्ये गेल्यानंतर. आणि निर्णय चुकला असं वाटलं होतं? निर्णय चुकला हे मला कधीच नाही वाटलं. अच्छा, बिग बॉस मध्ये जाण्याचा निर्णय चुकेल असं मला, कारण की मी स्वतःला समजवूनच गेलेले. एकतर अपमान पचवण्याची तुमच्या ताकद पाहिजे तर तू बिग बॉस मध्ये जा. लोक तुझा येणार, अपमान करणार, तुझ्यात ताकद आहे का ते सहन करण्याची, तर तू बिग बॉस मध्ये जा. ते मी स्वतःला खूप तयार केलेलं. आणि मग मी बिग बॉस मध्ये गेले आणि बऱ्याच चुका झाल्या, ज्यानंतर सॅटर्डेच्या एपिसोडला कळल्या की ओके, महाराष्ट्रात तापलाय, मला लाईक करत नाहीये महाराष्ट्रानं, मी आवडत नाहीये. सो मला झालं की मग ठीक आहे, मग जी खरी जान्हवी आहे मग तीच आणूया समोर. म्हणजे खरी जान्हवी, मग मी भांडत नाही. त्याच्यानंतरचे जे तू एपिसोड बघितले असे, तेव्हा मी भांडत होती, पण मी भांडताना पण रडत होते. सगळे सूर माझे रडके होते, कारण की मग मी ते सोडून दिलेलं. मग तेव्हा मग ते सगळं केल्यावर मग मी एकटी पडले, कारण की ना मला बी टीम मध्ये जायचं होतं, ना मला ए टीम मध्ये राहायचं होतं. कारण की बी टीमशी माझं कधी मॅच झालं नसतं. त्यांचे विचार वेगळे होते, माझे विचार वेगळे होते, आणि ए टीम मध्ये मला जायचं नव्हतं. मग मी एकटीच राहणं पसंत केलं आणि खूप त्रास झाला मला तेव्हा, की कधी या घरातून बाहेर जातोय आपण, असं खूप खूप त्रास झाला. पण ठीक आहे, ते दिवस आता आठवतात तर ते एक मजा होती. पण तू आतमध्ये असताना तुझं हस्बंड म्हणून ह्यांनी तुझी बाजू खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली, कारण की तुझी जी नेगेटिव्ह बाजू दिसत होती ती आमच्याकडेच येऊन आणि आमच्याकडे मुलाखत देऊन त्यांनी ती सांगितलेली की नाही, जान्हवी खरी अशी नाहीये. सो तो इंटरव्ह्यू तू पाहिलास का? आणि पाहिल्यानंतर किंवा तुला कळल्यानंतर तुझे रिॲक्शन एकूणच काय होते की एक नवरा तू आतमध्ये असताना तुला माहिती नाही की जगात बाहेर काय सुरू आहे आणि तुझी बाजू सांभाळून घेतोय, काहीच आयडिया नाही की का जान्हवी अशी वागते. तो त्याबद्दल त्यांना तू काय बोलली होतीस का? तो इंटरव्ह्यू तू पाहिला होतास का? खरं तर मला ते इंटरव्ह्यू बघण्याची गरजच नाही लागली, कारण की लोक येऊन मला तेच सांगत होते का तुझा नवरा किती छान बोलला, तुझ्या नवऱ्याने किती तुझी बाजू घेतली वगैरे वगैरे. सो लोकांनी माझं सोडून ह्याच कौतुक जास्त केलंय, खूप कौतुक केलं. अगं मी एका फंक्शनला गेलेले ना, तर तेव्हाही माझं बाजूलाच तुझ्या नवऱ्याने मस्त तुझी साथ दिली, त्याने तुझं गेम चेंज केला वगैरे वगैरे, असं ते सगळ्यांचं.
सो मला ते इंटरव्ह्यू बघण्याची गरजच नाही लागली आणि की मला माहिती आणि असं काही ठरलं नव्हतं की मी असं काहीतरी करेन त्याच्यावर तुला इंटरव्ह्यू द्यावे इव्हन लागतील आतमध्ये जाण्याचं माझं प्लॅनिंग नव्हतं. आतमध्ये पण ही बोलली मी बाबा तू मम्मी पप्पाने घेऊन जा, मला नको. तुम्ही आणि ईशान गेलेला पण माझं प्लॅनिंगच नाही की मी जाणार करून, म्हणजे ठरलं होतं की मम्मी पप्पाला पण फिल्म मध्ये नव्हताच हा. ओके. पण त्यांना यावं लागलं. मला हे माहितीच नाही, मी फक्त लॅपटॉप घेऊन बसायचो आणि बघायचो. पण ही जेव्हा काही बोलायची ना, मी मेसेज, आमचा ग्रुप आहे म्हणजे आमच्या फॅमिलीचा, त्यात टाकायचो उद्यापासून शिवाय खायला सुरुवात राहा. ओ हो हो म्हणजे लिटरली असं बोलायचो त्यांना सगळ्यांना. तर ते लोक टेन्शन मध्ये यायचे. तर काय म्हणजे, कारण इंस्टाग्रामवरती मी माझी अकाउंट पहिल्यापासून प्रायव्हेट होते, मला आवडत नाही की काय टाकायचं. म्हणजे कधी आमचं एनिव्हर्सरी असेल किंवा माझा बर्थडे असेल किंवा हिचा बर्थडे असेल, तेवढंच आम्ही माझ्या इंस्टावरती बघा, बाकी काही नाही. म्हणजे कधीतरी ईशान बरोबर फोटो काढीन, ती पण ही बोलेल तर अपलोड करायचं, नाही तर नाही करायचं. म्हणजे माझी इच्छाच नसायची काही इंस्टाग्रामवर. फक्त रील्स बघायचो, एक टाइमपास म्हणून अर्धा पाऊण तास, नंतर झोपायचं. तर तिच्यासाठी मला जावं लागेल. मला खूप म्हणजे माझ्या पीआरनी खूप हे केलं, तिच्या पीआरनी, की सर तुम्ही या ना. मी म्हणलं मॅडम माझी इच्छा नाहीये, मी नाही येऊ शकत. पण त्याने मला ऍटलीस्ट स्टेटमेंट द्या एक तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवरती. बोल माझा अकाउंट प्रायव्हेट आहे, कोणाला कळणार आहे, तर तुम्ही प्लीज ओपन तर करा. मला मी नाही करणार ओपन. खूप त्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर मला कितीतरी फॉलोअर्स यायचे, मग ऍक्सेप्ट करायचं. पण मी ऍक्सेप्ट करायचोच नाही, कारण ऍक्सेप्ट केली की लोक शिवाय घालायचे ना. त्यामुळे मी करायचोच नाही. शेवटी बोललो ठीक आहे. त्याच्यासाठी एक पहिले स्टेटमेंट दिली. मग तुमच्याकडून एक मला कॉन्टॅक्ट आला, मला खूप न्यूजवाल्यांचे आलेले. मग त्यांनी रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही आम्हाला बोला मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पीआर टीमशी बोला. ते जर बोलले तर मी देईन, कारण हिचं काय असेल ते प्लॅनिंग या लोकांचं वेगळं असतं. मी त्यात मध्ये कसं काय बोलू शकतो, कारण माझी लाईन वेगळी आहे, यांचा बिझनेस वेगळा आहे. म्हणजे माझ्या बिझनेस मध्ये मला पटत नाही ते मी काय करणार. तिला समजा नाही आवडलं तर बरं, माझ्यामुळे तिला काही इम्पॅक्ट पडला तर, म्हणून मी येत नव्हतो बाहेर. पण त्यांनी सांगितल्यानंतर मग तुमच्या मॅडमनी मला जेव्हा कॉल केला, बरं ठीक आहे मग मी येतो. मग मी आलो भेटायला. बट त्यानंतर तुम्हाला अशा काही रिॲक्शन्स मिळाल्या का, किंवा खूप छान इंटरव्ह्यू झाला, किंवा नवरा म्हणून खूप चांगली बाजू सांभाळून घेतली जान्हवीची, असं काही बोललं गेलं का तुम्हाला? मला ऍक्च्युली पण आला आणि ट्रोल ट्रोल तर खूपच केलं. ते काय, मी ट्रोल तर पहिल्यापासून व्हायचो, कारण मीला बोलायचो पण की तू माझा फोटो टाकत जाऊच नकोस. म्हणून मला लोक म्हणतात ना की तू फॅमिली फोटो का नाही टाकत नेहमी, कारण की मला ते वाईट कमेंट्स नाही आवडत. हा, आणि तिला पटणार नाही. तर मी तिला बोललो कशाला मग टाकते, सोड ना, तू फॅमिलीला सोच करू नकोस ना. तर मग त्याच्यामध्ये ती तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू केल्यानंतर मला खूप लोकांनी कमेंट्स चांगल्या पण केल्या. भरपूर लोक जे मला शिव्या, अक्षरशः मुली मला शिव्या घालत होत्या. म्हणजे तुम्हाला दाखवीन ना माझ्या प्रोफाईलमध्ये, त्या लोकांनी माझी माफी मागितल्यानंतर भरपूर. आणि तिच्याबद्दल खूप चांगले पॉझिटिव्ह करायला लागले. तुला जेव्हा तुझ्या बरोबर ह्यांना ट्रोल करत होते, ईशानला करत होते, आणि मग फॅमिली वगैरे सगळेच कमेंट्स त्यांनी आम्हाला सांगितलं की काय काय बोल, त्यावर तुझे एकूणच रिॲक्शन काय होती? कारण की त्यांनी तुझी बाजू खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली. इकडे इमोशनल वगैरे झालीस का घरी गेल्यावर? कारण की जेव्हा तुला कळलं, मला घरी गेल्यानंतर कळलं की इतकं, म्हणजे माझ्या दोन्ही जाऊबाई तर माझ्या समोरच बसलेला, तुला माहिती का जानू हे असं झालं, मग ते तसं झालं. म्हणजे मी डोक्यात म्हटलं हे एवढं केलंय लोकांनी, असं मला झालं. म्हणजे मला काही लोकांचा रागही आला आणि म्हटलं ठीक आहे यार, तो गेम होता आणि मी तो चेंज, माझ्या ज्या चुका झाल्या त्या मी मान्य केल्या. ते खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे लोक मला अजूनही म्हणतात की ते मान्य करणं, की हो मी बिग बॉस मध्ये असं टीआरपी साठी, किंवा टीआरपी साठी नाही म्हणता येणार, एक काहीतरी चांगला कॉन्टेंट मिळावा म्हणून काही गोष्टी झालेल्या आहेत वगैरे वगैरे, हे मी मान्य केलेलं सगळं. ती खरी जान्हवी तशी नाहीये. इतकं झालं असेल आणि इतकं डॅडाला ट्रोल झालं, माझ्या जाऊबाईला, ईशानला ट्रोल झालं. ईशानचं अकाउंट पण या लोकांनी प्रायव्हेट केलंय इन्स्टाचं. त्यामुळे मी तिला आतमध्ये गेल्यावरती पण ती आयडिया दिली नाही की असं बाहेर चाललंय करून. कॉन्फिडन्स, तुला कॉन्फिडन्स, तर मी बोललो असतो अरे एवढं सगळं घडलंय तुझ्या पाठी, तुझा कॉन्फिडन्स तुटला असता. तिला म्हणलं तू टेन्शन घेऊ नको, बिंदास राहा. पण ह्या लोकांनी मला एकच सांगितलं, तू जाशील तुझ्या इन्स्टावर वगैरे सोशल मीडियावर, कमेंट सेक्शन उघडूच नको. अजूनपर्यंत मी लोकांच्या कमेंट वाचले, अजूनही येतात. हा, अजूनही कधी कधी येतात. नाही त्या नाही, तेव्हा येतात, त्याच्या रील्स टाकलेल्या आहेत किंवा ते काही फुटेजेस टाकलेले आहेत, त्याच्यावर मी अजूनही वाचलेलं नाही. एकही कमेंट मी वाचलेलं नाही, कारण की ते जर वाचले तर मी कुठेतरी स्वतःला हे करेन. सो निगेटिव्ह फील होईल आणि मला नकोय ते. मला जरा पॉझिटिव्हिटी, मी ते खूप मानते निगेटिव्हिटी. सो मला ते नकोय. सो ह्यांनी मला एकच सांगितलेलं
की अजिबात कमेंट सेक्शन ओपन करू नकोस, बस संपला विषय. मी ते नाहीच केलं अजूनही. पण घरी आल्यावर बिग बॉसच्या काही गप्पा आल्या सांगितल्यास का ह्या सगळ्यांना बसून की काय झालं, किती दिवस ते सुरू होतं की अजूनही सुरू आहे? अजूनही हे असं कारण की असं नाही, एक एक बारीक बारीक गोष्टी आपल्याला आठवतात. अजूनही सुरू आहे. एक्साइटमेंट मध्ये सांगायला सुरुवात केली होतीस. ईशानने काय काय प्रश्न विचारले घरी आल्यावर? 3 महिन्यानंतर घरी आलीस, काय विचारले प्रश्न ईशानने? मम्मा तू मिस करतेस का तुझं बिग बॉस हाऊस, आणि मग तू काय काय मजा तसा तो एक व्हिडिओ पण आम्ही पाहिलेला की मम्मा तू बॅग उचलली 6 लाखांची, अजून थांबायचं होतं ना, मग तुला अजून पैसे ऑफर झाले असते, असा काही व्हिडिओ होता. रितेश सर बाहेर आल्यावर ना, स्टेजवर आल्यावर रितेश सर म्हणाले काय जान्हवी तुम्ही थोडा वेळ अजून थांबला असता तर आम्ही 5 लाख अजून वाढवणार होतो, असं म्हणाले ना, कारण की आम्ही 15 लाखापर्यंतची अमाऊंट ठेवलेली, असं म्हणाले ना. तेव्हा ईशान मम्मा कशाला घाई केलीस तू, थांबायला पाहिजे अजून 5 लाख वाढले असते, असं तसं ते झालं. बिग बॉस नंतर आता तुझं आयुष्य कम्प्लिटली बदललंय. सो ते कशा पद्धतीने बदललंय, घरी पर्सनल लाईफ मध्ये पण आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये पण? किती फायदा? ऑफकोर्स बिग बॉस मध्ये फायदा लाईफ मध्ये पण खूप बदललंय, कारण की ईशानचं जरा जास्तच, कारण की त्याला अख्ख्या स्कूलमध्ये बिग बॉस बिग बॉस बिग बॉस बोलतात. त्याला सगळे स्कूल मधले फ्रेंड्स बिग बॉस म्हणून हाक मारतात ईशानला. आणि ती वेगळीच रिस्पेक्ट. आणि मी जेव्हा त्याला आणायला जातो ना, तेव्हा हा ईशा म्हणजे लाईन लागते ईशानला हाय बाय करण्यासाठी, तो पण विचार करतो. फुल तो सेलिब्रिटी झाला माझा. आणि त्याचे फोटो काढायला पण लोक असतात की फोटो. पण त्यालाही कळतंय का की माझी आई ऍक्ट्रेस आहे, त्याच्यामुळे मला पण असं हे, मग तो येऊन सांगत असेल ना तुम्हाला स्कूल मध्ये? हो सांगतो. टीचर्स कडून काही स्पेशल ट्रीटमेंट वगैरे? स्पेशल ट्रीटमेंट, अॅन्युअल फंक्शनला ऍज अ लीड म्हणून तू उभा राहतो. प्रोफेशनल लाईफ मध्ये तर जे लोक ओळखत नव्हते मला, ते सगळ्यात जान्हवी किल्लेकर म्हटलं की संपला विषय, असं होतं. सो ते खूप बदल झाले, खूप. म्हणजे थँक्स टू बिग बॉस, त्यांनी अख्खं लाईफ माझं चेंज केलं. पण आता मग आता जान्हवी बिग बॉस मध्ये तर दिसले, फ्युचर प्लॅन्स काय आहेत? नक्कीच. माझं पहिलं प्रेम तर माझ्या मालिका. म्हणजे मालिकांमधून तू आम्हाला एकूणच भेटायला येणार आहेस तर लवकर. सिनेमांच्या वगैरे ऑफर आलात का? पुढे सिनेमांमध्ये कशा प्रकारच्या सिनेमांमध्ये काम करायचंय असं काही आहे का? ठरवलंयस का? ठरवलेलं तर आहे. आता सिनेमे खूपच आले आहेत मला, पण मला ना खूप वेगळ्या पद्धतीचा सिनेमा करायचा आहे, कारण की मला तसे बघायला गेलं तर शूट खूप सिनेमे होतात आणि जे रिलीज पण होत नाही, किंवा अशा ठिकाणी रिलीज होतात ज्या ठिकाणी आपल्याला लोक ओळखतही नाही. सो मला असा सिनेमा नाही करायचा आहे अजून तरी. सो मला बिग बजेट असेल किंवा खूप चांगले ऍक्टर्स आपले मराठीतले असतील असा छान सिनेमा करायचा आहे. मग तो फार हिट नाही झाला तरी चालेल असं काही नाहीये, पण मला चांगल्या लोकांबरोबर काम करायचं, चांगल्या डायरेक्टर सोबत काम करायचं, एवढंच. मगाशी तू म्हणालीस की भांडणं वगैरे होतात का तुमच्या दोघांमध्ये? कारण की नवरा बायको म्हणाले की छोटी मोठी भांडणं होतच असतात. तर ती भांडणं होतात का? कोण पहिलं अप्रोच घेतं की सॉरी म्हणा, सॉरी कोण म्हणतं पहिले? खरं तर आमच्यात पहिली गोष्ट भांडणंच होत नाही. का बरं? नाही, कारण की ईशानला नाही आवडत. अच्छा, ईशानला नाही आवडत म्हणून भांडण होत नाही की ईशान नसताना भांडता असं काही आहे? असं पण नाही ऍक्च्युली. भांडणं होतच नाही, कारण की कशी काही कारणच नसतात भांडणं करण्यासारखी. आणि ईशानला तर मुळात आवडत नाही, कारण की मी कधी कधी, माझा जरा रागिष्ट स्वभाव आहे, त्याच्यामुळे मी कधी कधी चिडचिड करत असते. तर मग ईशान, मम्मा तुझा आवाज जरा जास्तच वाढलाय असं वाटत नाही? तर मग हा नाही, सॉरी बाबू, सॉरी. तो रियालिटी चेक देतो का दोघांना? आणि तो इतका मॅच्युअर आहे, किस्सा सांगेन मी. एक वेळ ना मी खूप शॉर्ट ड्रेस घातलेला, तर डॅडा मला म्हणाला की हे जरा जास्त शॉर्ट आहे असं वाटत नाहीये का तुला, असं माहितीये तुला किस्सा तो, हे जरा जास्त शॉर्ट आहे असं वाटत नाहीये का तुला, असं मला डॅडा म्हणाला. ईशान गेम खेळत होता, तर त्याने माझ्याकडे बघितलं आणि डॅडाकडे बघितलं. तर डॅडाला असं म्हणाला की तुला काय करायचं डॅडा, ती तिची लाईफ आहे, ती मम्माची लाईफ आहे, तिला जे हवंय ते ती वेअर करणार. ती जर त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे तर तू नाही तिला सांगायचं की हे घाल आणि ते घाल. तिला जे वाटतंय ना ते ती करणार, तू नाही सांगायचं तिला. म्हणजे पहिल्यांदाच बोललो असं.
म्हणजे हिचे कपड्याला करून मी कधी बोल ही मला विचारते मी कशी दिसते म्हणजे तू काही घाल तू चांगलीच दिसणार म्हणजे माझा पहिल्यापासून ऑब्जेक्शन नसतं त्या दिवशी तो असंच बोलला असंच बोललो तर वाटत मला असं वाटलं की थोडं शॉर्ट जास्त शॉर्ट वाटतं पुढे जाऊन म्हणजे मला तुलाच प्रॉब्लेम होईल पुढे की गेल्यावरती बाहेर गेल्यावर मला काय असं झालं ना की मी ह्याला फोन करून त्रास देते की मला असं होतंय डॅडा मी अनकम्फर्टेबल आहे हे ते मग त्या इंटेन्शनने तो मला म्हणाला उगाच तू परत मला विचारणार नंतर त्याच्या अगोदर तुला आयडिया येतोय की बघ तुला कसं वाटतंय बट ईशान 8 वर्षांचा आहे राईट 8 वर्षांच्या मुलाकडून एवढी अशी कमेंट येणं म्हणजे अनएक्सपेक्टेड आम्ही असेच होतो दोघं हो खरी गोष्ट की आहे हा काय बोललाय आता पण त्याच्याकडे नॉलेज एवढं आहे ना आपण बोलतो म्हणजे आम्ही 8-9 वर्षाचे असताना आम्हाला ते असं वाटलं नाही की आम्ही एवढ्या पुढे जाऊ पण त्याच्यात ते गॅलेक्सी मिल्की काय 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 सांगत असतो आम्हाला आम्ही स्वतःच विचार करतो एवढं सगळं कळतं कसं यायला स्पेस मधलं सगळं त्याला माहिती प्रचंड नॉलेज पण मगापासून बघते ऐकते इंटरव्ह्यू मध्ये की तू जरा किरणला डॅडा डॅडा असं हाक मारला. आणि मी का मम्मा असं ते डॅडा ईशान झालं ईशानमुळे मी डॅडा आणि तुम्हाला मम्मा असं असं हाक मारला एकमेकांची नावं विसरलात किरण जान्हवी असं कधी आम्ही कधी awkward लोकांना होतं नावाने हाक मार मी हिला आजपर्यंत जानवी नाही बोललो अहो जाहो करते जाऊ करते मी. फक्त ए डॅडा कधी मी त्याला किरण असं हाकच नाही मारली म्हणजे अद्याप अजूनही नाही नाही म्हणत. अहो जाहो करते आहो सासरी. जाऊ करते मी पण नावानेही नाही लग्नानंतर नाही 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 लग्नानंतर सर बोलायची मग तिला बरोबर लग्न झालं आपलं मग अहो बोलायला लागली मग हो म्हणायला मग अहोची सवय लागली. मग आता डॅडाची सवय डॅडा मग तो ईशान अरे डॅडा मग म्हणून मी त्याला मग जरा अरे कधी कधी मध्ये पण आता कधी कुठे गेला तर मग हाक मारायची असेल तर मग डॅडाच की अहो की डॅडा पण हाक मारते मी पण कधी कधी ओ पण हल्ली मोस्टली डॅडा डॅडाच बोलते डॅडा ऐक असं ऑकवर्ड होतं ना जेव्हा आपण एक पब्लिक हा माझं पण कधी कधी होतं का मी हिला तर काय आवाज देऊ मग जानू बोलतो मी म्हणजे जानू पण नाही बोलत मी. जानवी कधीच नाही हाक मारलं नाही उगाच नाव ठेवलं नाही, कधीच नाही हाक त्यांना जानू बोलायचं होतं म्हणून तुझं नाही तुम्हाला बच्चू असं हाक हा, बच्चू बोलायचं म्हणजे लग्नाच्या आधीपासून मारतो तुम्हाला बच्चू तेच हाक बच्चू पण नाही असं बुच्चू वेगळं आहे बुच्चू बच्चू नाही हं, बुच्चू करेक्शन पण केलं त्यांनी. म्हणजे आम्ही प्रेम आहे बुच्चू ओके सो आता लग्नाची 12 वर्ष आता कम्प्लीट होतील असं तू सांगितलंस मगाशी मला आपल्या आयुष्यात असे चढउतार येत असतात तेव्हा एकमेकांची साथ तुम्हाला कशी मिळाली पर्सनल लाईफमध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये की हे मी बघतो ते तू बघ तसं बघायला गेलं तर ॲज अ बिझनेस आहे खूप वरचढ म्हणजे कधी प्रॉफिट असतं कधी लॉस असतो असं काही काय असतं तर त्याच्यामुळे आमचं काय असं कारण की मी पण चांगलं कमवते आणि त्याच्यामुळे असं काही वाद होण्यासारखं असं काहीच नाहीये आमच्याकडे सो होतं कधी कधी त्याचा बिझनेस चांगला आला की मग तो सगळं करतो मग माझं चांगलं असेल तर मी सगळं नाही कसं असं माहिती कशी का मदत झाली मदत म्हणजे हिच्यामुळे मला खूप फायदा आला या गोष्टी म्हणजे असं बोलू नये की अरे नवरा कमवतोय आणि बायको घरी आहे मग नवऱ्याचा असा आवाज म्हणजे आम्ही दोघांनी कधी एकमेकांना केलं नाही म्हणजे आता मला माझ्या काही डाऊनफॉल झाले म्हणजे 2017 नंतर थोडे डाऊनफॉल झाले कारण जे नोटबंदी वगैरे त्यामुळे आमचं बिझनेसच्या रिलेटेड खूप डाऊनफॉल झालं डाऊनफॉल होता तितक्यानंतर मी थोडासा एक लेवलला आलो पण जेव्हा ही सिरियलमध्ये जेव्हा हिट म्हणजे अगदीच चांगल्या लेवलला आली तेव्हा कुठेतरी मला ईशानमुळे कमी करायला लागलं थोडंसं मला बिझनेसमध्ये प्रॉब्लेम जायला लागले फायनान्शियल इश्यू आला तेव्हा नंतर हिनीच बाजू सांभाळली ती आज 2-2.5 वर्ष तीच सांभाळते 2-1 वर्ष तरी तीच सांभाळते मला बऱ्यापैकी त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की कुठेतरी तो एक फायदा झाला मला पण त्या फायद्यामुळे तिचा पण एक वेगळी एक झाली ना इमेज किंवा मी आज तिला एक कॉन्फिडन्स आला की मी काहीतरी करते तिला पण एक वेगळी मजा येते मला हे करायचं आहे मला हे करायचं आहे कारण तिला पहिले सगळं माहिती नव्हतं म्हणजे पैसा आला काय गेला काय माझा कसं बिझनेस असल्यामुळे मला फायनान्शियली हे करायचं आहे पण तिचं ते कधी त्या गणितात ती बसली नव्हती पण जेव्हापासून ती ॲज अ ॲक्टर म्हणजे आज मोठी झाली जेव्हा तिला माहिती पडलं की मला चांगली इन्कम येते पण तिने घर सांभाळलं म्हणजे आजच्या सारखे ती घर नाही बघत पण घरातल्या सगळ्या गोष्टी ती बघते म्हणजे इवन रेंटपासून सगळं तीच मॅनेज करते मी काही नाही करत मग ती मला कधी बोलत पण नाही की डॅडा तू कर तू का नाही करत पण तिला माहिती आहे की माझ्या काहीतरी इश्यूज चालू आहेत पण तिला हे माहिती आहे की जेव्हा माझे इश्यूज नसतात तेव्हा मी बघत नाही मागे पुढे ते आम्ही दोघं एकमेकांना सांभाळून आहोत पण आमची भांडणं कधी झालीच नाही गोष्टीवर त्याच्यावरून असं काही भांडणं नाही झाली की आता मी एकटीच का करू घराचं सगळं तू कर असं असतं कधी कधी पण ते कसं अशा प्रकारे नाही होत लोकांमध्ये असतं असं की बाबा मी का करू आमच्या दोघांचं कधी असं झालं नाही पण जान्हवी मला तुला विचारते संसार म्हटलं की
बाईची बाजू जी असते ती दोन्हीकडे असते की एक जॉब करणारी किंवा करिअर करणारी जी बायको असते तिला घर पण सांभाळायचं असतं आणि तिच्या करिअरमध्ये काम पण सुरू ठेवायचं. ती तुला एक कसरत झाली का सांभाळण्यात, घर पण सांभाळायचं आणि करिअर पण पुढे न्यायचंय? नाही, त्या बाबतीत मी लकी आहे असं मी म्हणेन. मला घर नाही सांभाळावं लागत आणि अख्खं घर माझी सासू सांभाळते, सगळं माझी सासू करते. म्हणून इनफॅक्ट मी असं म्हणेन की सासू आहे म्हणून मी माझं करिअर अगदीच सहज करू शकते. सपोर्ट आहे, सपोर्ट असणं वेगळं, ठीक आहे, तो सपोर्ट करेल, पण तो थोडी ना भांडी घासणारे घरातली किंवा तो काय जेवण बनवून देणारे मला असं नाही होऊ शकत ना. तसं तो करायला तेही करेल टाटा, त्यात काही प्रश्न नाहीये. पण एक स्त्री लागते घर सांभाळायला. घराला घर पण कशामुळे येतं, ते एका स्त्रीमुळे येतं. तर ती माझ्या घरातली स्त्री म्हणजे माझी सासू आहे. जे माझ्या घराला घर पण आहे ते माझ्या सासूमुळे. मी माझ्या सासूशिवाय नाही राहू शकत. सासू बरोबर तुझं कनेक्शन कसं आहे? खूप छान, खूप छान, खूपच छान. त्यांनी काय बिग बॉस नंतर आल्यानंतर तुला काही सांगितलं की तू हे नव्हतं वागायला पाहिजे होतंस किंवा तू हे नव्हतं करायला पाहिजे मला होतं? असं नाही, ती तसं नाही सांगत. पण त्या आता मला असं कळलंय की बिग बॉस मध्ये मी असताना ना सतत आई युट्यूबवर असायची. कोण काय बोलतो ती मला सांगायची, हे बघ ही अशी बोलली, हे बघ हा असं बोलला. त्यांना वाईट म्हणलो, आई तू टेन्शन घेऊ नकोस, तू बिंदास राहा, काही प्रॉब्लेम नाही होणार. मग ते हळूहळू मग ती पण समजायला लागली, ठीक आहे. ही बघ ही असं. माझी सासू आयुष्यात कधी एक फोटो पण न काढलेली, तिने माझ्यासाठी व्हिडिओ बनवली, बाईट बनवली, ती मोठी गोष्ट आहे. ती मला ह्यांचं बघून काही रडायला नाही आलं, पण मला आईची व्हिडिओ बघून इतकं रडायला आलं. म्हटलं अरे यार, आई कधी ना मीडिया समोर ना कधी फोटो पण काढायला नाही आली आणि आईने आज चक्क माझ्यासाठी बाईट दिली. खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. मला तुम्हाला विचारायला आवडेल की लग्न करताना तुमच्या सासू सासऱ्यांचा तुमच्यासाठी विरोध होता, आता रिलेशन कसं आहे? चांगलं आहे, आता खूप खूप ते कसं झालं मग क्रिएट? तुम्हाला काय करावं, पापड बेलावे लागले का त्यासाठी? नाही असं पापड नाही. मी नेहमी यांच्या घरी जायचो, म्हणजे कधी म्हणजे त्यांना कधी असे प्रॉब्लेम फायनान्शियली वगैरे काय आले नाही. खूप चांगले आहेत ते लोक, व्यवस्थित सांभाळून स्वतःला घेणारे आहेत. पण जेव्हा असं वाटतं ना एक सपोर्ट म्हणून, म्हणजे एक जावई म्हणून सपोर्ट जेव्हा लागला तेव्हा प्रत्येक टायमाला ते इव्हन आता ही जेव्हा आतमध्ये बिग बॉसमध्ये होती त्यावेळेला पण त्यांना जेव्हा वाटलं मला फोन करायचे रोज, की मग मी त्यांना विचारत होतो तुम्हाला काय असेल तर मला फोन करा, मी लगेच, त्यांना माहिती होतं मी लगेच पोचीन करू कुठल्याही गोष्टी. एक आलेला असं प्रॉब्लेम, त्यावेळेला मी पोचलो, चला आपण जाऊया बघूया. मग त्यांच्या पेंटच्या घरी काहीतरी इश्यू होता तर आम्ही गेलो होतो. मग ते येऊन सांगितलं केके डायरेक्ट आले, मग ते मला केके हाक म्हणतात, ते जावई नाही बोलत, कारण त्यांचे अख्ख्या यांच्या फॅमिलीमध्ये मला सासरे सासू सगळे, हिचा भाऊ, ची बहीण, ते बहिणीचा नवरा, सगळे, हिचा मामा मावशी काका जेवढे आहेत तर सगळे मला केकेच बोलतात. जावई असं कोण नाही करत नाही. जावयांसाठी काय स्पेशल ट्रीटमेंट असते का? हो म्हणजे बापरे, म्हणजे तिच्या फॅमिलीमध्ये माझी खूप रिस्पेक्ट आहे, अख्ख्या फॅमिलीमध्ये. म्हणजे मला खूप मानतात. गेल्यावर मी त्यांच्यावर व्यवस्थित बोलतो, त्यांचं सगळं ऐकून घेतो, त्यांना हे देतो, आयडियाज देतो, असं करा. हे जान्हवीच्या कंप्लेंट्स करता का तिकडे की जान्हवी अशी करते, जान्हवी मला धमकी असते की काही म्हणजे आमचं कधी असं काही वाद झाला ना की मी हट्ट केलं की मला एखादी गोष्ट पाहिजे तर याची धमकी देईन, पप्पांना नाव सांगेन. मी खूप घाबरते लहानपणापासून. कधी कधी मस्करीत पप्पांना बोलून जातो काय काय गोष्टी, पप्पा ही लगेच माझ्याकडे बघते, म्हणजे बोलता अच्छा मग तेच बोलतात, म्हणजे इनडायरेक्टली करतो मी पप्पांच्या पुढे नाही. म्हणजे काही गोष्टी मला नाही पटत ना तर मी तिला बोलतो असं नको करू, पण ती जेव्हा नाही करत ना मी हा ठीक हरकत नाही, मग नंतर मग मी ते कधीतरी बसून ते विषय काढतो. म्हणजे पप्पा लगेच 12 वर्षानंतर अजूनही मी पप्पांना घाबरते आणि मग तुम्हाला पप्पांचीच धमकी देते, मी पप्पांना सांगेन असं काय अगदी जास्त काय करत नाही. पण ते काही गोष्टी असतात त्या गोष्टी वाटतं की तिला बोलावं, पण त्यावेळेला मी आता याचे पार्टीज वगैरे असतात, म्हणजे याचे आपला सिरियलच्या पार्टीज, तेव्हा मी तिला 12:30-1 पर्यंत येत जा घरी, म्हणजे शेवटी तू मुलगी आहेस, एक आई आहेस, एक बायको आहेस. तर त्यावेळेला कधी कधी अरे फ्रेंड ते लोक सोडत नाही, ठीक आहे थांब. मग कधीतरी म्हणजे काय करणार, रात्री 12:30-1 वाजता येते ती. मग माझ्या पप्पांना बोल पप्पा काय ग, पप्पा लगेच तिला पप्पांचे लगेच फोन असतात मला, अजून तू बाहेर आहेस, अजून एवढं. पण जान्हवी जेव्हा लेट नाईट बाहेर असते तेव्हा तुमचे सतत फोन सुरू असतात की नाही, कधी फक्त एवढा विचारतो मी तिला, फक्त एवढं विचारतो तू किती वाजता येशील. कधी कधी मी पोचतो तिला घ्यायला, तू नको येऊस मी येतो असं. पार्टी मीरा रोड वगैरे हिचं कसं होतं म्हणजे काही फ्रेंड मध्ये घुसली ना तर तिला काय समजतच नाही, फक्त माझे फ्रेंड्स आणि मी. मग मी तिला मी आठवण करून देतो आपोआप, नाही आपलं लग्न झालंय, आपल्याला एक मुलगा आहे,
आपल्याला एक मुलगा आहे आणि मुलगा बाहेर गेल्यावर मला अशी ट्रीटमेंट मिळते की इथे लग्नच नाही झालं, हिला मुलगा असेल तर ते कसं वाटतंय की बाबा एक ट्रीटमेंट मिळते की वाटत नाही तुझ्याकडे बघून की तुझं लग्न झालंय, तुला एक मुलगा आहे. ती एक ट्रीटमेंट जेव्हा लोक देतात तुला फील कसं होतं? अरे मस्त वाटतंय, कॉम्प्लिमेंट आहे ना ती. मुलगा आहे आणि तर वाटतच नाही कोणाला लग्न झालं. हो. एक शेवटचा प्रश्न ह्याच्यामध्ये, ह्याच्यात आपण गेमकडे वळूया की सुखी संसार चालू आहे 12 वर्षांचा, कोणाला काही टिप्स द्यायचे असतील तर काय टिप्स द्याल? दे 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 दादा दे. तू पहिले दे ना, दे दे मी. पहिले तू दे मग मी सांगतो. त्यांचं उत्तर तुझ्या उत्तरावर डिपेंड आहे असं ते माझा ते क्रॉस असतं ना, बरोबर त्याला क्रॉस करण्यासाठी मी बसलोय. नाही, टिप्स मी एवढंच देईन की सामंजस्यपणे संसार केला पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे कायम. वर खाली आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडत असतात, सो ते एकमेकांना समजून जर संसार केला आणि सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या, सो संसार सुखाचा होतो असं मला वाटतं. थोडासा फ्रीडम दिला पाहिजे, त्या फ्रीडमवरती लक्ष असलं पाहिजे. नाही, त्या फ्रीडमवरती लक्ष असलं पाहिजे. आपण फ्रीडम दिलाय पण त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे की आपण जो दिलाय त्याचा फायदा गैरफायदा कुठपत चाललंय. म्हणजे खरंच आपल्याला माहिती आहे की एखादी मुलगी आपल्या आई वडिलांना सोडून जर आपल्याकडे आली आहे तर तिला अगदी असं बांधून ठेवायचं नाही, थोडंसं सोडा, बघा तिला काय पाहिजे, तिला काय करायचंय. त्यानंतर जर तिला वाटतं की नाही मी चुकली, मग ती जर रिटर्न, तर आपलं काम आहे तिला कसं समजवायचं. ते जर व्यवस्थित हाताळलात ना सगळं व्यवस्थित होणार. तिला लागणाऱ्या गोष्टी जे ती करते आणि त्या गोष्टी जर तिला भेटत नसतील आणि त्यावेळेला जे आपल्याकडे येते की बाबा मला असं वाटतंय, आणि तेव्हा आपण जेव्हा त्याला गाईड करतो ना तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो तो नेहमी लक्षात घेण्यासाठी तिला फ्री ठेवा, तरच ती पुढे जाईल. मस्त. सो गेमचं नाव आहे हाऊ वेल डू यू नो इच अदर. ठीक आहे. सो पहिला प्रश्न आहे, एकमेकांच्या शाळेचं नाव काय आहे? हा, विद्या विकास. बापरे, शाळेबद्दल आठवत नाही आता ना. अरे क्लू नको देऊस. तुला माहिती आहे आता आता एखादा क्लू, आता नाही आठवत आहे. गडकरीच्या समोर. हा, शाळा कुठे माहिती आहे, नाव पटकन क्लिक नाही होत आहे, कारण शाळेबद्दल कधी एवढा आमचा विषय झालाच नाही. सांगून टाकायचं. शिवसमर्थ. हा, कॉलेज माहिती आहे. शिवसमर्थ विद्यापीठ. एकमेकांचा फेवरेट मूवी? मला साऊथ इंडियन फिल्म्स आता पुष्पा. पुष्पा. पुष्पा 2 बघितला? नाही बघितलं काल काल परवा बघितलं. नाही, मग फेवरेट नाही. पुष्पा म्हणजे आता आताच्या लेटेस्ट मध्ये पुष्पा सॉलिड आहे. आधी असं एनी टाइम फेवरेट मूवी जो कधीही तुम्ही पुष्पा लागलं की बेस्ट बघू आहे. शकता. पुष्पा साऊथ फिल्म, साऊथ इंडियन फिल्म्स बघत असतो. आणि जान्हवीचा फेवरेट मूवी? ते जे काय मराठी मूवीज काकस्पर्श वगैरे. मला मराठी. एकमेकांचं शिक्षण काय झालंय? तो पण बीकॉम, त्याने पण बीकॉमच केलं. सेम, दोघांचं सेम आहे. दोघांचं सेम. एकमेकांचा आवडता पदार्थ? त्याला फिश आवडते जास्त खायला डायला. फिश. आणि जान्हवीला? जान्हवीला चिकन, जास्तीत जास्त चिकन. एकमेक म्हणजे एकत्र तुम्ही जात असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही आज आला, सो एकमेकांना लेट येण्याचं कारण कोणतं असतं का की स्पेसिफिक, की ह्या कारणामुळे जान्हवी लेटच येऊ शकते, किंवा हे कारण असू शकतं किरण लेट येण्याचं, किंवा कुठेही बाहेर जाताना माझं लेट येण्याचं कारण पार्टीज? नाही, तसं नाही. तसं म्हणजे आता तुम्ही कुठेतरी चाललायत आणि त्या ह्याच्यासाठी कामासाठी निघाल्याने असं लेट. मेकअप आणि कपडे सिलेक्शन. त्याच्यामध्ये वेळ म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे कपडे सिलेक्शन. असं कपड्याचा ढिगारा लागतो की मी काय घालू, मी हे कधी घातलं होतं का, हे कुठे घातलं होतं, रिपीट नाही झालं पाहिजे. आणि आता हिला जर जायचं असेल कुठे ना, म्हणजे कोणी एखाद्याने बोललं टायमिंग दिलं तर ही 15 मिनिटं आणि तयार व्हायला सुरुवात करते, म्हणजे निघायचं आता जायचंय मला. मी तिला बोलतो तुला जायचंय, तुला जायचंय, तुला जायचंय, हा माहिती आहे, हा माहिती आहे, हा माहिती आहे, हे असंच होतं. त्याला लेट होतं कारण की ईशान नाही बोल ना. नाही कुठेही जायचंच नाही, ह्याची लाईन बंद होते. हा, माझ्या इंटरनेटचा काहीतरी इश्यूज असतात, कोणाचा लाईन बंद होते की कोणाचं तरी नेटच बंद झालंय.
कोणाचं काम करायला. हां, मग ते मला ऑनलाईन कर, दुसऱ्यांची कामं जास्त करून, माझं नाही. म्हणजे माझे काही फ्रेंड्स असतात त्यांना, अरे सर देखो नाही प्रॉब्लेम हुआ है, ठीक आहे मग मी बघतो, असं त्यात प्रॉब्लेम होतो. पण आज जान्हवी वेळेत आली आहे, सो कपडे सिलेक्शनला किती तास आधी तयारी सुरू केलेली? 2 रिजेक्ट झाले, तिसरा कपडे. कपडे घातले. मग तुम्ही काय मदत करता कपडे सिलेक्शन मध्ये? सगळी मदत मीच करतो. म्हणजे अगदी मेकअप उचलण्यापासून मी करतो. म्हणजे तिला माहिती आहे, म्हणजे जाताना डॅडा हे करशील का, मग तू जा, मग तिला माहिती आहे मी करणार ते. कारण की मेकअप पण ना मी अख्खा बेडवर कपडे सगळं नंतर मग मी कपाटात, मी जोपर्यंत कपाटात राहते मग तोपर्यंत डॅडा सगळं मेकअप उचलून ठेवतो. अरे देवा. हा, मग त्याच्यानंतर मी असं गाडी गारा खाली काढणार, मग 4 ड्रेस ट्राय करणार, म्हणाले विचारणार हा तो तो तो, मग जो त्याला नाही आवडत तोच मी घालणार. असं पण नाही आवडत तो घालणार, असंच आहे. आवडतं तो नाही. नाही मला बरोबर नाही वाटत आहे, महा घालते मी. हा, आजचा आवडला की नाही? नाही आवडला. आजच्या पण याच्या आधी जो होता तो मी रिजेक्ट केला होता, तो तर नाही, मग मी हाच घालणार. पण तो घातल्याचा विचार कसं वाटतंय, मला मस्त वाटतंय, मग मी हा नाही घालणार. एकमेकांची चांगली सवय. ईशानला सांभाळणं ते माझ्यासाठी खूप चांगलं. जान्हवीची चांगली सवय चांगली आठवू द्या. आठवू द्या. चांगली सवय असं म्हणजे ठीक आहे, सगळ्या सवयी चांगल्या त्याच्या, असं काय फक्त मला एक स्पेसिफिक काय असू शकते जी तुम्हाला आवडते? मी सांगतो ना की मला हे जेवायचं आहे, मला हे पाहिजे, तर तेव्हा ती पहिले नाही बोलते, नंतर हां ठीक आहे रेडी करते, रेडी होते ती. म्हणजे काल पण ती एका इव्हेंटला गेली होती, पण मला हॉटेलमध्ये जेवायचं होतं. 11:30 पावणे 12 ती आली, तुम्ही म्हटलं जाऊया का, तर बोलते ठीक आहे थांब मला घरी जाऊ दे. म्हणजे थकून आली घरी, जाऊन पटपट कपडे चेंज केले, चल. कारण की त्याला एकट्याला नव्हतं जायचं, मला एकट्याला नाही आवडत जायला हॉटेलमध्ये वगैरे जेवायला. कंटाळून आले तरी मी गेले. एकमेकांची वाईट सवय. हिची वाईट सवय, वेळेत जर कुठे जायचं असेल त्यावेळेला म्हणजे विचार करणार मी काय करू, ती वेळ ऑन द स्पॉट, ती सवय मला आवडत नाही. म्हणजे जर शूटिंगला पण जायचं असेल तर कॉल टाईम 8चा असेल तर ती 8:30ला पोचणार. म्हणजे ती पोचणार म्हणजे मुद्दाम पोचत नाही, तिला जायचं आहे 8ला, पोचायचं 8ला, पण ती 7:30 पावणे 8ला उठणार आणि मग तयारी करणार, ते मला आवडत नाही. आणि याची वाईट सवय काय आहे माहितीये, मी हा नाही आठवली मला, की मला कुठे जायचं असेल ना तर सकाळपासून उठ तुला जायचंय उठ. वाईट सवय, ही वाईट सवय आहे. वाईट सवय आहे माझ्यासाठी, की मला एकतर ना मी झोप म्हणजे खूप मला प्रेम आहे झोपेवर, आणि मला झोप. आणि तिचा प्रॉब्लेम काय माहितीये का, ही अलार्म लावते, उठतो मी, कधीच नाही उठत मी. 5 बंद करायला तुम्ही उठा. मी बंद पण नाही करत, मी वाजून देतो तरी पण उठत नाही ती. शेवटचा अलार्म वाजला तर मी तिला वैतागून म्हणलं बाबा उठ, मग तेव्हा ती उठते. मग त्यावर वैतागतेस? खूप वैतागते, मग चिडचिड सुरू होते माझी सकाळी चिडचिड. एकमेकांचं सिक्रेट टॅलेंट, हिडन टॅलेंट. हिडन असं काहीच नाही. हा, डॅडा खूप चांगला कुक आहे. आणि जान्हवी? ती पण ठीक आहे, म्हणजे कुक आहे, आता ही सवय थोडी हे झाली आहे. मोडली आहे, पण तरी काय खाऊ घालते का बनवायची घरी जेव्हा असेल तेव्हा? काय पण ती जेव्हा खाऊ घालते ते खायलाच लागतं. म्हणजे एखाद्या गोष्टीत मीठ जास्त पडलं तर मीठ चांगलं, म्हणजे मीठ पडलंच पाहिजे तर ते चांगलं लागतं. किंवा हिची एक सवय आहे, राई जिरा, या 2 गोष्टीला एवढं प्रेम आहे की ती एवढं टाकते, म्हणजे मटेरियल ती एवढं टाकतं ना, कधी कधी मोजू शकतो आपण एवढं टाकतं. ते कधी कधी नाही आवडत. पण जान्हवी एखादी गोष्ट प्रेमाने बनवली आणि ती तुम्हाला नाही आवडली तर मग खातो. नाही आवडली तर खातो. पण सांगितलं की नाही आवडली, त्यावेळेस जान्हवीची रिॲक्शन कशी असते? म्हणजे ती कशी बनवली तरी खातो, पण सांगतो मी, म्हणजे तिला कुठली गोष्ट माझं रिॲक्शन मी बनवणारच नाही आजपासून. हा, पण ते बनवते. पण तरी नंतर बनवते. ती वस्तू नाही बनवत, ती गोष्ट नाही. एक आहे म्हणजे हिची फेवरेट, म्हणजे असं आता जेवण काय बनवायचं तर तिचा एक ऑप्शन असतो खिचडी. आणि त्यातल्या जर समजा मी मच्छी वगैरे असेल तर मी जास्त जेवत असेल तर किती जेवतोस, आणि जर खिचडी असेल तर मी कमी घेतलं ना, का कमी खातो, म्हणजे ती संपव तू. एकमेकांच्या आयुष्यातील 3 इम्पॉर्टंट लोकांची नावं. 3 इम्पॉर्टंट लोकांची नावं माझ्या आयुष्यात. किरणच्या आयुष्यातील तू सांग, जान्हवीच्या आयुष्यातील किरण सांगते. त्याच्या आयुष्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट ईशान आहे, दुसरी मी आहे, तिसरी आई. आई. पहिले बाबा होते, आई. हिच्या आयुष्यात तिचे मम्मी पप्पा आणि हिचा भाऊ. ईशानचं नाव नाही घेतलं? नाही घेतलं, मला माहिती आहे ना. म्हणजे ईशान मी हे आहे, म्हणजे
अगदी प्रायोरिटी आहे. प्रायोरिटी आहे, पण ते हिचे मम्मी पप्पा आणि हिचा भाऊ जास्त प्रायोरिटी आहे. असं आहे. पहिल्यांदा डेटवर कधी गेला होतात? गेलोच नाही. गेलोच तेच नाही. विचारणार होतं की असं आठवतं की रिअलाइज होतं ना की yes, आपण एवढे वर्ष कधी डेटवर गेलोच नाही अजूनपर्यंत आहे ना. कधीच नाही. फ्युचर प्लॅन काय आहेत का की जाऊया एकदा तर तरी मग आयुष्यात ईशान बारा मोठा होऊ दे, वर्षांनी ईशान मोठा होऊ दे, मग आम्ही विचार करू. विचार करू डेटवर राहणार. नाही खरंच आम्ही तेच त्या दिवशी बोलत पण त्या होतो. दिवशी आम्ही बोललो पण प्लॅनिंग केलं की ईशान एकदा का मोठा मोठा झाला झाला की का आपण दोघं फिरायला जाऊ. फिरायला हा वर्ल्ड टूर वगैरे मग आपण मोकळे होऊ. ईशान जेव्हा जॉबला वगैरे लागेल तेव्हा मग त्याच्यासाठी मी म्हटलं की आपण ना आता सेव्हिंग्स करून करू. हो, फ्युचर प्लॅनिंग आपल्याला फिरायसाठी म्हणजे म्हणजे ईशान आम्ही दोघंच फिरणार तेव्हा आम्ही फिरणार आता नको. जोपर्यंत ईशान मोठा नाही होत, जोपर्यंत त्याचं लग्न नाही होत असं हिचं म्हणणं आहे. बरोबर, लग्न होईपर्यंत आपण कसे असू ते विचार कर. एकदम छान. आता दुसरा गेम आहे त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये आपण काही प्रॉप्स यूज करणार आहोत. सो हे प्रॉप्स आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की काय हे ॲरोज आहेत. मी प्रश्न विचारेल, जो स्वतःकडे असेल तर स्वतःकडे दाखवायचा, दुसऱ्याकडे असेल तर दुसऱ्याकडे असं दाखवायचं, स्वतःकडे. ठीक आहे. सो पहिला प्रश्न आहे, सर्वात जास्त डॉमिनंट कोण आहे? त्या हसल्याच्यावर उत्तर कळलं. तू स्वतःकडे दाखव. सर्वात जास्त आय लव्ह यू कोण बोलतं? डॅडा बोलतो. घरात डिसिजन मेकर कोण आहे? दोघं, असं काय नाही, म्हणजे दोघं पण आहे. कोण आपले फिलिंग्स इझिली एक्सप्रेस करत नाही? नाही करत. मला हो, तुम्हाला असं वाटतं का? मला वाटतं ना पण मला वाटतं ना. तुमच्यापैकी असं कोण आहे जो पब्लिक प्लेसमध्ये काहीही झालं तर डायरेक्ट जाऊन आर्ग्युमेंट करू शकतं और त्या माणसाला धडा शिकवू शकतं? असं काही करतं कोणी पब्लिक प्लेसमध्ये? असं कधी घडलं नाही आमच्या आयुष्यात, कधी घडलं नाही. त्यामुळे असं कधी गरज पण पडली करू शकतं असं कोण? तर मी करू शकतो. मी बिंदास करू शकतो. गुंड होता पहिले. गुंड होता पहिले म्हणजे? हो, खरंच गुंड होते हे. कसं काय? गुंड म्हणजे अरे म्हणजे कसं आहे ते, त्यावेळेला माझे आमचा केबलचा बिझनेस होता आणि थोडंसं एक चालायचं त्यावेळेला. तर खूप माझ्याकडे पोरं जरा बाईगिरी होते. पोरं होती, माझ्याकडे बॉडीगार्ड होते. कोणाकडे? माझ्याकडे 4 बॉडीगार्ड होते रिव्हॉल्वर त्यावेळेला. म्हणजे खूप मी त्यावेळेला थोडासा वेगळा होतो. मग ते कधी सोडलं? 2008 नंतर थोडंसं बाहेर आलो. 8 नंतर थोडं बाहेर. त्यावेळेला खूप एक मी वेगळी माझी इमेज होती. गाड्या खूप होत्या तुला भीती नाही वाटायची? तेव्हा त्यानंतर पूर्ण चेंज ना, चेंज झाल्यानंतर मग डान्स मध्ये घुसलो ना मग पूर्ण. त्याच्यानंतर मग तुम्ही भेटलात. सो तो एक स्वभाव जरा कमी झाला ईशान झाल्यानंतर, पण ती गुंडगिरी आहे. आहेच. कोणाचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे? माझा. मला वाटतं माझा. स्वतः हा असं देऊ शकता. शेवटचा प्रश्न आहे, सर्वात जास्त रोमॅन्टिक कोण आहे? मी आहे. ही आहे. काही रोमॅन्टिक डेट वगैरे, काही रोमॅन्टिक सरप्राईजेस वगैरे देते जान्हवी? काय नाही रोमॅन्टिक? तसं नाही, मी रोमॅन्टिक आहे कारण की आता मी पण तू तर म्हणाले ते आय लव्ह यू जास्त म्हणतात. हा तो म्हणतो आय लव्ह यू, पण रोमॅन्टिक जास्त मी आहे कारण की मी कशी मी फिल्मी आहे. जगत आणि ते मला आवडत नाही. मला ते ही म्हणजे ही फिल्म्स मध्ये जायच्या आधी जेव्हा होती ना शूटिंग मध्ये, तेव्हा आम्ही दोघं एकमेकांना खूप हे करायचो. तेव्हा एक आता मला ते असं पटत ही ओव्हर करते, जे मला आवडत नाही. मला असं वाटतं की कधी कधी सरप्राईज गिफ्ट वगैरे प्लॅन करावं, असं काही होतच नाही. पटे का म्हणजे असं मला काही पटत नाही त्या गोष्टी मी करत सरप्राईजेस खूप कमी देता का तुम्ही जान्हवीला? हो हो देतच नाही. म्हणजे तसं दिलंय भरपूर वेळा. आता कारण बिग बॉस जेव्हा जेव्हा तो देतो तेव्हा ते मला पटतच नाही. हे कशाला आणलंय? मग त्यापेक्षा जाण्याचा विचार मग तेच प्रॉब्लेम होतं ना. म्हणजे मी कधी एखादी गोष्ट केली ना तर तिला पटतच नाही, मग का करू? बरोबर, म्हणून मी नाहीच करत. सर्वात जास्त फूडी कोण आहे? डॅडा. मीच. मला माहिती आहे कुठल्या हॉटेलमध्ये चांगलं काय भेटतं, कुठे काय चांगलं व्हायचं, ते मला सगळं माहिती याच्यात शून्य ज्ञान आहे. आणि तुझं डाएट वगैरे सुरू असतं का? डाएट सुरू नसतं, पण मला मी फुडीच नाहीये. तिला आवडत असं काय माहित नाही इथे हे चांगलं मिळतं तिथे ते चांगलं, मला काही माहित नाही. म्हणजे स्पेशली मला माहिती की मला हे खायचं मी इकडेच जाईल. इकडे जाणार, माझं असं काही नाही. एक्सप्लोअर करतात पूर्ण. सो आता गेम तर झालेत, मजा आली. लोच्याकडे वळूया. तर
शेवटचा लोचाचा सेगमेंट आहे आमचा. सो आयुष्यात 12 वर्ष झाली आहेत, रिलेशनशिपचे 4 महिने, लग्न संसाराची 12 वर्ष, काही लोचे झालेत का? लोचे आमच्यात तसं काही झाले नाहीत. आठवा काहीतरी झाले असतील. नाही, लोचे लग्नात झालंय. लग्नात झालेलं, लग्नाच्या दिवशी झालेलं. लग्नात दिवशी झालंय. लग्नाच्या दिवशी असं झालं की आम्ही लोकांनी रिसॉर्ट बुक केला. माझं स्वप्न होतं की माझं लग्न रिसॉर्टमध्ये झालं पाहिजे, हिच्यासाठी लग्न रिसॉर्टमध्ये बुक केलं. असं होतं की ते रिसॉर्ट आलं तर आपण लग्न संध्याकाळी वगैरे लाईट्स वगैरे असं पाहिजे. तर असं प्लॅनिंग आमचं होतं की सगळे येतील, स्विमिंग वगैरे करतील, सगळे एन्जॉय करतील. पण जेव्हा लग्न होतं आमचं एप्रिलमध्ये, खूप ऊन होता आणि लग्न होतं 12 वाजता. बापरे. त्यात तिथली मॅनेजमेंट एवढी चांगली होती की तरी लोकांना पाणीच दिलं नाही. ते लोक आजपर्यंत आम्हाला शिव्या करतात की आम्हाला पाणीच नाही मिळालं. पेणला लग्न होतं ना, तर माझी जाव अजूनपर्यंत मला जुनवते. आणि त्यातल्या त्यात आम्ही लोकांनी सूट, माझ्या भावाने असे जाड असे कपडे आणलेले, ते कंटाळून त्या लोकांनी काढून फेकून दिले. मग नंतर काय केलं? पाहुण्यांना पाणीच नाही, मग नंतर बिस्लरीच्या बाटल्या मागवल्या. हिचे मामा वगैरे होते ना, त्या लोकांनी मागवल्या बाटल्या फटाफट. फक्त बघायलाच पाणी होतं ग, स्विमिंग पूल, लहान मुलं वगैरे खेळतात मस्त. लग्नात पाणीच कोणाला भेटत नव्हतं, कारण पाणी त्याची मॅनेजमेंट आम्हाला कळली नाही की या लोकांनी काय केलं करून. नंतर आमचं भांडणं पण झालं, पाणी संपलं लवकर. पाणी संपलं बोल. संपू शकतं ना माणसं भांडलात वगैरे त्यांच्याशी? भांडणं व्हायचं तर ते यांच्या एरियात होतं, त्यांच्या गावाला होतं, त्यामुळे यांच्या लोकांनी त्याच्याशी खूप वाद केला. पण नंतर मग ते आम्ही बोललो ठीक आहे झालं तर आपण काय वाद करून फायदा नाही. कारण आम्हाला जायचं होतं मुरुडला वरात घेऊन, त्यामुळे आम्ही लोक पण जास्त काही वाद केला नाही. जाऊ दे, झालं निघा. सुरुवातीलाच तोच मोठा लोचा आहे. बाकी सुरू होतानाच लोचा झालेला, तोच एक लोचा, बाकी सगळं व्यवस्थित, नंतर काय लोचे नाही झाले. सो थँक्यू सो मच. खूप 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 मजा आली तुमची डिटेलमध्ये लव्ह स्टोरी ऐकून. पहिल्यांदाच तुम्ही आमच्या शोवर आला, तो आमच्याकडून तुम्हाला एक गिफ्ट आहे. हो, सो स्वीट, थँक्यू. असेच आमच्याकडे येत राहा. येस, खूप मजा आली. थँक्यू सो मच. असेच भेटत राहावे आणि तुम्हाला पुढच्या आयुष्यात खूप शुभेच्छा.